चालू करूया. हो. अ, नमस्कार सगळ्यांना. ध्यास अभ्यास गटाच्या आजच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ध्यास अभ्यास गट हा 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अव्याहतपणे चालू असलेला एक मनोसामाजिक उपक्रम आहे. या व्यासपीठावर आपण सर्वजण मनोसामाजिक अशा अनेक निरनिराळ्या विषयांचा अनबायस्ड आणि नॉन जजमेंटल अशा पद्धतीने अभ्यास करत असतो. ध्यास अभ्यास गटाला झूम चा खर्च आणि या व्यतिरिक्त काही वक्त्यांचं मानधन असे काही खर्च असतात आणि ते खर्च भागवण्यासाठी आपल्याला सर्व वक्त्यांना देणगीचं आवाहन आपण करत असतो. तर ज्यांना जी काही देणगी देता येत असेल त्यांनी ती जरूर द्यावी आणि ती लीनाताईंच्या मोबाईल नंबरवर जीपे करून देऊ शकता. त्यांचा मोबाईल नंबर मी सांगतो एकदा 9960 44 27 34 9960 442734 शिवाय चॅटबॉक्स मध्ये आम्ही हा नंबर टाकूच. तर ह्या नंबरवर तुम्ही जीपे करून ऐच्छिक देणगी देऊ शकता. ती जरूर द्यावी सगळ्यांनी अशी विनंती आहे सगळ्यांना. आजचे जे वक्ते आहेत त्यांचं नाव वैभव दातार. त्यांचं ऑलरेडी 2 सेशन झाले. आजचं हे 3रं व्याख्यान आहे. प्राचीन साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या आपल्या महिन्याच्या थीम वरचं आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे प्राचीन यंत्रयुगाचा प्रगत इतिहास. तर वैभव दातार यांच्याकडे सूत्र द्यायच्या आधी मी त्यांची ओळख करून देतो. आजच्या गेल्या 2 सेशन मध्ये त्यांची ओळख करून दिलेलीच आहे. आज पुन्हा एकदा देतो आणि आज जरा डिटेल ओळख करून देतोय आम्ही. वैभव दातार हे कल्याण इथे असतात आणि त्यांनी बीई केलेलं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ENTC मध्ये. त्या व्यतिरिक्त त्यांचा संस्कृत आणि प्राचीन सगळं भारताचं प्राचीन ठेवा याच्यावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि काव्य क्षेत्रातला त्यांचा खूप मोठा प्रवास आहे. तर त्याचे काही ठळक मुद्दे मी वाचून दाखवतो. गीत परशुराम ह्या गीत मालिकेतली गाणी त्यांनी गायलेली आहेत. ती युट्यूब चॅनलवर ती ऑलरेडी त्याचे व्हिडिओ आहेत आणि त्याचे जाहीर कार्यक्रमही ते करत असतात. वेद उपनिषद यांच्यावर यातील विज्ञानावर आधारित वेद विज्ञान रंजन या विषयाची व्याख्यानं ते देत असतात. स्वामी काव्य सुधा हा अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्यावर लिहिलेला विविध प्रकारच्या गीतांचा अभंगांचा संग्रह आहे त्यांचा. अमेरिकेत न्यू जर्सी, न्यूयॉर्क इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी अंकांमध्ये त्यांचे कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. जगशांती, ब्रह्मोद्योग, ब्रह्मसेवा संघ अशा अनेक निरनिराळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांना आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं शाबासकी सुद्धा मिळालेली आहे. कालिदास काव्य गौरव पुरस्कार पुण्यातला प्रतिष्ठित तो त्यांना मिळालेला आहे. अनेक संत पुरुषांची संत सत्पुरुष यांची जयंती, पुण्यतिथी, दिनविशेष या संबंधाची आध्यात्मिक रचना ते लिहित असतात. 211 संत सत्पुरुष याच्यावर ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र लिहून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 51 दिनविशेष काव्य आणि 51 तिथी विशेष काव्य ही त्यांनी लिहून पूर्ण केलेली आहेत. शारदीय नवरात्रात देवी गीतमाला या देवीवरील गीतांचं लेखन पूर्ण केलेलं आहे. श्री दुर्गा देवी आरती हरडे मुरुड, श्री दुर्गा देवी आरती गुहागर, महाकाली आरती आडिवरे, ललिता देवी आरती ललिता पंचमी, श्रीदेवीची आरती भूपाळी, श्रीदेवीची शेजारती, श्रीदेवी गौरवाष्टक, श्रीदेवीचा जोगवा, श्रीदेवीचा विडा, श्रीदेवीचा गोंधळ अशा अनेक गीतांचा गीत त्यांनी लिहिलेली आहेत. रामाच्या नवरात्रात श्रीराम गीतमाला ह्या श्रीरामावरील गीतांचं लेखन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. श्री नृसिंह नवरात्रात श्री नृसिंह करावलंब स्तोत्राचा मराठी पूर्ण अर्थ लिहिलेला आहे. श्री खंडोबाच्या नवरात्रोत्सव तसंच षड्रात्रोत्सव ओके त्याच्यामध्ये श्री मल्हार गीतमाला नावाने श्री खंडेरायांवरील काव्यरचना लिहून पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये श्री खंडेरायाच्या काकड आरती, शेजारती, धावा, भूपाळी, प्रदक्षिणा, दृष्ट अशा अनेक आरत्यांचा समावेश आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री दत्त गीतमाला ह्या नावाने श्री दत्तात्रयांवरची काव्यरचना लिहून प्रसारित केलेल्या आहेत. गंगा दशहरामध्ये जगन्नाथ पंडित यांच्या गंगा लहरी या 53 श्लोकांचा मराठी समश्लोकी अनुवाद पूर्ण केलेला आहे. वैभव तुमचं काम एवढं आहे की ते वाचताना सुद्धा मला दमायला झालं. तुम्ही करताना नाही दमलात म्हणजे आश्चर्य आहे. गीत परशुराम या गीत मालिकेचं लेखन पूर्ण भारत सरकारकडून
कॉपीराईट अधिकार प्राप्त आहेत त्यांना. श्रीमद भगवद्गीता 18 अध्यायांचं संक्षिप्त स्वरूप असलेले 18 श्लोकी लघुगीता लेखन पूर्ण केलेलं आहे. श्री विष्णूंच्या विविध नावांचे अर्थ आणि त्या मागील कथा श्री हरी नाम गुटिका ह्या मथळ्याखाली तयार आहेत. कोणाला इंटरेस्ट असेल तर त्या मागून घेतल्या तर वैभव आपल्याला ते पाठवूही शकतात. बरोबर ना वैभव? निश्चित निश्चित. त्या व्यतिरिक्त अधिक अश्विन महिन्यात श्री विष्णूंच्या 13 संस्कृत श्लोकांचा स्तोत्रांचा मराठी भावानुवाद केलेला आहे. श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित श्री साईबाबा बावनी ह्या 52 ओव्या लिहून पूर्ण केल्या आहेत. शंकर महाराजांच्या जीवनावर आधारित ओव्या आहेत. श्री माणिक प्रभू यांच्या जीवनावर आधारित ओव्या आहेत. दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या प्रत्येक दिवशी त्या सत्पुरुषांचे किंवा देवाचं म्हणजे सोमवारी श्री शिवलीलामृत ग्रंथातल्या एकेका अध्यायाचं काव्यमय रूपांतर त्यांनी श्री शिवलीलामृत सारकाव्य त्रिदळ या नावाने प्रसारित केलेलं आहे. मंगळवारी श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातल्या एकेका अध्यायाचं काव्यमय रूपांतर प्रसारित होत असतं. त्याच्यानंतर गुरुवारी श्री गुरुचरित्र ग्रंथातल्या एकेका अध्यायाचं, शुक्रवारी चला जाणूया आरती या मथळ्याखाली विविध अर्थ प्रकट करणारी पोस्ट प्रकाशित करत असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी वैभवकडून मागू शकता. वैभव आपल्याला ते देऊ शकतात. शनिवारी श्री साई सच्चरित्र या ग्रंथातल्या एकेका अध्यायाचं काव्यमय रूपांतर श्री साई सच्चित काव्य मंजिरी या नावाने प्रसारित केलेलं आहे. असं प्रचंड काम असलेलं आणि प्रचंड नॉलेज असलेला वैभव दातार तुमचं पुन्हा एकदा ध्यासच्या व्यासपीठावर आज सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू वैभव. थँक्यू. ओके, धन्यवाद. आपण सुरू करूया. लीनाताई सुरू करूया ना? हो, सुरू करूया. दरवेळी खरं म्हणजे वैभव मांडणी काही झालं तरी मी करते असा एक आमचा फॉर्मॅट आहे. कोणीतरी आमच्यापैकी एक, जनरली मीच मांडणी करते विषयाची. परंतु ह्यावेळी मला असं लक्षात आलं की मी खूप पुस्तकं मिळवून पण वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला या विषयाची कुठलीही माहिती नाही मिळाली, खरं सांगते. किंवा तू जे अगदी सप्रमाण दाखले देत बोलतोस तशी माहिती तर मला कुठेच मिळाली नाही. आणि म्हणून असं ठरवलं होतं की नाही, ह्यावेळी मांडणी न करता तू डायरेक्ट बोलायचंय. हो चालेल, जरूर जरूर. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो. आपण सुरुवात करूया. एकच मिनिट. सुधीर गोडबोले, तुम्हाला काही विचारायचंय का? ओके, सुधीर गोडबोले, त्यांचा हँड रेज आहे का? ठीक आहे, चुकून झाला असेल. ओके. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनोभिः देवैतं यदायुः. आम्ही हा श्लोक म्हटलाय कारण आज आपण इथे भद्रं कर्णेभिः शृणुयाम, भद्रं पश्येम, आपण चांगलं ऐकायला आणि चांगलं पाहायला आज इथे सर्व जमलेला आहात. आपल्या वेळात वेळ काढून. आणि लीनाताई आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त वेद विज्ञान रंजन ह्याच माझ्या व्याख्यानासाठी नव्हे, तर मागे लीनाताईंनी सांगितल्याप्रमाणे विविध विषयांवरचे अनेक उत्तम वक्ते आजपर्यंत इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं ज्ञानामृत आपल्या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा मी वयाने, मानाने, अधिकाराने, ज्ञानाने अतिशय लहान आहे. माझी बोलताना काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने क्षमा करावी. आजचा आपला विषय आहे वेदकालीन तंत्रज्ञान. असं म्हणतात की पुराणातील वांजी पुराणात, आणि आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी पहा. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, युरोपियन देश, चीन, जपान सारखे आशियाई देश या सर्व टेक्नॉलॉजीमध्ये इतके पुढे गेलेले आहेत, आपण सर्वच जाणतो आणि त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आमचा असा अजिबात वादा नाहीये किंवा दावा नाहीये की बाबा हे पुढे गेलेले नाहीयेत किंवा त्यांनी प्रगती केलेली नाही, असं मुळीच नाहीये. परंतु ह्या प्रगतीचा शोध घेता घेता आपल्याला असंही पाहायला हवं की आपण ज्या मोठ्या संस्कृतीत जन्मलो आहोत, ही आपली हिंदू संस्कृती, जी भारतीय संस्कृती आहे, ही जगात क्रमांक 1 ची संस्कृती आहे. कारण ख्रिस्तपूर्व सुद्धा संपूर्ण जगामध्ये वैदिक संस्कृतीत नांदत होती. याचे अनेक पुरावे आपल्याला सापडलेले आहेत, अजूनही सापडतायत. त्यांपैकी काही पुराव्यांची दखल आपण माझ्या काही व्याख्यानांमध्ये घेतली. तर आजचा आपला विषय वेदकालीन तंत्रज्ञान. जेव्हा मी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला अतिशय लक्षात आलं की
हे जे काही ज्ञान आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये सामावलेलं आहे हे अत्यंत अचंबित करणारं आहे. म्हणजे खरंच सांगतो की हे अभ्यास करताना मी म्हटलं की अरे बापरे, असंही आहे का, हेही आपल्याकडे सांगितलं आहे का. परंतु आपल्याला या कुठल्याच गोष्टीची जाणीव नाहीये, आपल्याला याच्यापैकी काहीच माहिती नाहीये. तर आता ते थोडंफार तुमच्या समोर उलगडण्याचा, माहिती करून देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. आता आपण सुरुवात करूया. ती पहिली म्हणजे आता तुम्हाला याच्यात चित्र दिसत आहे. वेदकालीन तंत्रज्ञानाच्या शेजारी चित्रात लिहिलंय एक असा तलवार घेऊन उभा असलेला एक कोण सैनिक आहे, राजा आहे म्हणून आपण. आणि त्याच्या शेजारी आधुनिक रोबोट दिसत आहेत बघा आपल्याला. एक हिरव्या डोळ्यांचा आहे, एक आणि दुसरा आहे. तो रोबोट ही जी संकल्पना जास्ती करून जपान, चायनामध्ये खूप म्हणजे प्रगत आहे, की त्यांच्याकडे ऍक्च्युली खूप प्रकारे रोबोटचा उपयोग केला जातो हॉस्पिटल्समध्ये किंवा इतर काही ठिकाणी. भारतात त्या मानाने जरा रोबोट यूज करण्याची पद्धत जरा कमी आहे, फारसा नाही यूज होत. खरं म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातील आहे, ते आता आपण पाहूया एक एक लोकांच्या माध्यमातून. कोणी सांगितलेलं आहे हे तंत्रज्ञान, इथून पासून सुरुवात करूया. पहिला आधुनिक रोबो तयार करण्याचे श्रेय कोणाला दिलेलं आहे तर जॉर्ज सी डेबोल, ज्यांना सर्व जगाने दिलेले आहे. आपण पण त्याच्यातच आहोत, आपणही त्यांच्या नावे टाळ्या वाजवतो. अर्थात त्या जॉर्ज डेवोल यांनी निश्चित खूप त्यांचं आयुष्य खर्ची घातलं असणार आहे याच्यासाठी. त्यांच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही, अनादर नाही, मी त्यांचा आदरच करतो. परंतु त्यांच्याही आधी राजा भोज, कुठे तो राजा भोज आणि कुठे तो गंगू तेली नावाच्या अशा काही म्हणी आपल्याकडे आहेत. पण तसं नाहीये. तो राजा भोज यांनी समरांगण सूत्रधार हा जो ग्रंथ साधारण 10व्या-11व्या शतकात लिहिला, त्या ग्रंथ अतिशय खूप महत्वाचा ग्रंथ आहे. आपण आज त्या ग्रंथातले अनेक आपण दाखले बघणार आहोत. आणि आपलं तंत्रज्ञान, वेदकाळी तंत्रज्ञान आपलं किती प्रगत होतं हे अचंबित करणाऱ्या गोष्टी आज आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये पाहायला, ऐकायला मिळतील. तर या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 31 आपण पाहिलं तर यंत्रविधान असं त्या अध्यायाचं नाव आहे. त्या अध्यायामध्ये रोबो कसा असतो, कसा दिसतो, काय काय कामं करतो याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आता रोबो हा आपण दिलेला शब्द आहे, म्हणजे आधुनिक विज्ञानाने दिलेला शब्द आहे. परंतु भोजराजांनी याच्यापेक्षा सुंदर उत्तम शब्द योजला आहे. मी पहा त्यांची बुद्धिमत्ता किती अचाट होती. खरंच आपल्याला आश्चर्य वाटेल. स्त्री पुरुष प्रतिमा यंत्र असा शब्द प्रयोग त्यांनी केलेला. किती अगदी सुयोग्य शब्द आहे पहा. स्त्री पुरुष म्हणजे रोबो हा स्त्री असू शकतो, पुरुषही असू शकतो. त्याची प्रतिमा असलेलं यंत्र आहे शेवटी ते. आताच्या रोबो जो आपण पाहतो किंवा मी चित्र दाखवले किंवा आपण टीव्ही मध्ये वगैरे पाहतो, अॅनिमेशन मध्ये पाहतो, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा फारसा भेद नसतो. परंतु त्यांनी इथे हा भेद केलेला आहे. स्त्री पुरुष प्रतिमा यंत्र असा शब्द भोजराजाने योजलेला. आणि सगळं आपण पुढचे सगळे श्लोक ऐकूया, वाचूया, अभ्यासूया. त्याच्यामध्ये इतकी सुंदर माहिती दिलेली आहे. तर पहिला श्लोक काय म्हणतोय पाहूया. अथ दासादी परिजन वर्गे विना तत्कृत्याना सर्वेशा यथावन निर्वहणाय कल्पितस्य स्त्री पुरुष प्रतिमा यंत्र घटना. काय म्हटलंय त्यांनी या श्लोकामध्ये की जर परिजन आपले जर घरामध्ये कोणी एक स्त्री आहे, पुरुष आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या घरातले समजा सगळे बाहेर गेले असतील कामानिमित्ताने आणि अचानक समजा कोणी घरी आलं तर ती घरची स्त्री काय करेल एकटी. तिला कोणीतरी मदतनीस हवा किंवा तिला कोणीतरी मदत करणारी स्त्री हवी, पुरुष हवा. म्हणून ही स्त्री पुरुष प्रतिमा यंत्र तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्याचं रिझन पण सांगितलंय. उगाच वाटलं म्हणून तयार केलेलं नाहीये. काय कारण आहे की मदत व्हावी, घरातल्या गृहिणीला मदत व्हावी काम करण्यामध्ये किंवा आलेल्या अतिथीचं स्वागत करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने हे तयार केलेलं आहे. हा पहिले उद्देश सांगितलेला आहे. आता आपण तर कशा पद्धतीने काम करतो, कसा दिसतो, कशापासून बनलेला आहे, एक एक श्लोकाच्या माध्यमातून पुढे पाहत जाऊ. दृग्ग्रीवातलहस्त प्रकोष्ठ बाहू पुरहस्त शाखादी सच्छिद्र वपु अखिलम तत्सन्निधेषु खंडशो घटयेत शिष्टम कीलक विधिना दारुमयम सृष्ट चर्मणा गुप्तम पुंसो अथवा युवत्या रूपम कृत्वा तिरमणीयम. हा काय म्हटलं. दृक् म्हणजे डोळे, ग्रीवा म्हणजे ही मान, नंतर तलहस्त म्हणजे तळहात. काय काय आहेत त्या रोबोला अवयव पहा. त्यांनी रोबोचे अवयव दिलेले. डोळे, मान, तळहात, प्रकोष्ठ, बाहू, दंड आहेत, मांड्या म्हणजे पूर्णाकृती रोबो आहे बरं का, अर्धाकृती नाहीये. मांड्या आहेत म्हणजे उभा राहतोय तो स्वतःच्या पायावर. हस्तशाखा म्हणजे बोट आहे. अशी असलेली छिद्रांसहित पूर्ण तनू,
छिद्र आहेत त्याला मध्ये मध्ये, कारण त्याच्यामध्ये कळसूत्री बाहुल्या कशा असतात, त्या कळसूत्री बाहुल्यांना छिद्र आणि त्याच्यामध्ये दोरे ओलेले असतात, ते असे वरून बोटं हलवले की त्या बाहुल्या नसतात. त्या छिद्रांसहित पूर्ण तनू तुकड्यांमध्ये घडवावी, ती कसा बनवावा आधी हे सांगितलंय बरं का त्यांनी. ती काष्ठमय तनू म्हणजे लाकडाचा बनवावा असं म्हटलंय त्यांनी. योग्य कीलकांनी, कीलक म्हणजे साधारण खिळे रिबेट त्याचे अशा प्रकारचं काहीतरी साधन असणार आहे, त्याचा योग्य अर्थ समजू शकला नाहीये अजूनपर्यंत. कीलक म्हणजे खिळे वगैरे असा अर्थ. सृष्टीचर्माने, तर सृष्टीचर्म म्हणजे साधारण लेदर किंवा त्या, कारण त्यावेळी त्या काळी कातडी कमवण्याची कला अवगत होती, त्याच्यामुळे कदाचित चामडं असू शकतं. सृष्टीचर्म म्हणजे काय याचा अर्थही आपल्याला असं स्पेसिफिक कुठे दिसत नाही, आपण त्याचा अर्थ आपल्या पद्धतीने थोडासा काढून घ्यावा लागतो. सृष्टीत असलेले चर्म, सृष्टीमध्ये कातडी जनरली असते, त्याच्यामुळे कदाचित सिंथेटिक लेदर वगैरे असं कुठलं तरी ते कापड असावं. ते मी ती काष्ठमय तनू जी आता आपण मगाशी इथे म्हणली ती झाकावी, असं उघडा ठेवून नाहीये त्या रोबोला, व्यवस्थित झाकावी आणि पुरुषाचे किंवा युवतीचे अतिरमणीय रूप साकारावे. कशा प्रकारे तो रोबोट तयार करावा याचं सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. हे मला एक आठवत आहे, आता 5वी ते 7वी या कुठल्या तरी कालखंडात साधारण 99, 97, 98, 99 साली आम्हाला राधिका नावाचा धडा होता. जर इथे कोणी त्या असतील, कोणी शिक्षक असतील कोणा, तर राधिका नावाची ही रोबो होती आणि ती सगळी कामं करायची. अशा प्रकारचं मराठी भाषेमध्ये एक मराठीच्या पाठ्यपुस्तकात मला एक धडा होता, मला आठवत आहे. तर त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे की कशा प्रकारे तो तयार करावा रोबोट. पुढच्या श्लोकात काय म्हणतात पाहूया. रंध्रगतैः प्रत्यंगम विधिना नाराच संगतैः सूत्रैः ग्रीवा चलन प्रसरण विकुंचनादीनी विदधाती. रंध्र म्हणजे छिद्र, आपल्याला माहिती, त्या छिद्रांतून ओलेले प्रत्येक अंग जोडणाऱ्या, म्हणजे प्रत्येक अंग एकमेकाला कनेक्ट केलेलं आहे त्यांनी, कुठल्या ते दोऱ्यांनी काहीतरी त्यांनी योजलेलं आहे तिथे. त्यांनी सूत्रांनी यथाविधी मानेचं प्रसरण आकुंचन, अशी मान अशी करायची, अशी मान वळवायची, प्रसरण पावायची, आकुंचन करायची, हे सगळे तो कशा प्रकारे मान हलवेल, हालचाली कशा प्रकारे कराव्यात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पहा. या 3ऱ्या नंबरच्या श्लोकामध्ये आज आपण वाचलं की येथे रोबो कसा तयार करावा. ह्या 2-3 श्लोकां, अर्थात ही माहिती त्रोटक आहे, मला मान्य आहे, परंतु माहिती आहे म्हणजे त्या काळी हा प्रयोग करून पाहिलेला निश्चित असणार आणि तो नक्कीच यशस्वी झालेला असणार. त्याच्याशिवाय भोजराजा लिहिणं शक्य नाही. उगाच इमॅजिनरी पॉवर नाहीये काही, सगळी इमॅजिन केलं आणि लिहिलं असं मुळीच नाहीये. त्यांनी पाहिलेलं असणार, त्यांनी त्याच्यावर काहीतरी निश्चित प्रयोग केला असणार, त्यामुळे ठामपणे त्यांनी लिहिलेले आहे. पुढच्या श्लोकांमध्ये काय काय गोष्टी करू शकतो पाहूया. करग्रहण, शेक हँड, करग्रहण, तांबूल प्रदान, आलेल्या माणसाला आपल्याकडे पहा संस्कृतीचं सुद्धा झलक दिसते या वाक्यातून. आलेल्या अतिथीला आपण हाय हॅलो करतो, आता चहा या बसा, पाणी हवं का, चहा हवं का, त्या काळी तांबूल देण्याची पद्धत असणार. विडा, तांबूल प्रदान, जलसेचन म्हणजे लगेच पाणी आणून द्यायचं, प्रणाम करायचा आधी आलेल्या माणसाला. आदर्श प्रतिलोकन, आदर्श म्हणजे आरसा, त्या आरशात कसे दिसताय तुम्ही आलेल्या पाहुण्यांना, तर ते आरसात त्यांच्या पुढे आणून ठेवायचा. आणि वीणा वाद्यानीच करत, आणि वीणा वादन करायचं. एवढी सगळी कामं तो रोबो करत होता, 4थ्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतं. पानसुपारी देणे, नमस्कार करून त्यांच्या समोर वीणा वादन करणे, अशा प्रकारचा आरसा दाखवणे. म्हणजे हा श्लोक अगदी सहज आपल्याला समजू शकतो. करग्रहण, तांबूल प्रदान, जलसेचन, प्रणाम आदी, आदर्श प्रतिलोकन, वीणा वाद्यादीच करो, हे सगळं प्रकार तो रोबो करू शकत होता त्या काळी. आधुनिक रोबो वीणा वाजवू शकतो की नाही हे मलाही माहिती नाहीये. त्यांचा भोजराजाचा रोबो मात्र वीणा वाजवत होता, नक्की वाजवली असणार म्हणून दिलेला आहे, दुसऱ्या कुठल्याही वाद्याचा उल्लेख केलेला नाही. वीणा निश्चित वाजवली असणार आहे, त्यामुळे हा उल्लेख आहे. पुढच्या श्लोकामध्ये काय दिसतंय पाहूया. पुन्हा त्यांनी तो रोबो कसा तयार करायचा किंवा रोबोच्या संबंधी अजून काही उदाहरणं दिलेली आहेत. एवं अन्यदपि चेद्दशमते कर्म विस्मय विधायी विधत्ते जृंभितेन विधिना निजबुद्धे कृष्णमुक्त गुण चक्रवशेन. विस्मयकारक काम काय काय करतो, जबडा उघडतो, जृंभती विधीने म्हणजे जबडा उघडणं, आग करणं, तोंड मिटणं, खेचणाऱ्या सैल सोडणाऱ्या
गुणचक्र म्हणजे गिअर असावा त्याचा अर्थ, म्हणून मी क्वेश्चन मार्क केलेला आहे तिथे, त्याचा अर्थ गिअर असा असावा. या सहाय्याने अशा काही गोष्टी आपल्याला साधता येतात. म्हणजे त्याच्या इंटरनल थोडासा मेकॅनिझम दिलेला आहे त्यांनी, काय असावं आतमध्ये, कशा प्रकारे तो रोबो चालतो. हे खूप सुंदर वर्णन आहे पहा. म्हणजे आपणही अगदी अचंबित होऊन जातोय सगळं वर्णन पाहून. भोज राजाचा काळ साधारण 1110-1100 म्हणजे आजपासून 1100 वर्ष अलीकडे. आता आपण 2022 मध्ये आहोत. असो, पुढचा श्लोक काय म्हणतो पाहूया. पुंसोदारुजम ऊर्ध्वं रूपं कृत्वा निकेतन द्वारी तत् करयोजित दंडम निरुणद्धी प्रवेशतां वर्त्म. आता त्यांनी आधी सांगितलं की हा जो रोबो आहे हा गृहिणीच्या मदतीला आहे. आता आपण पाहिलं स्वागत करणं, तांबूल विडा देणं, पाणी देणं, हे सगळं म्हणजे घरातली कामं ही आहे. हा रोबोचा उपयोग घरा व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या कामांमध्ये कुठे कुठे होतो. त्यांनी इथे म्हटलं असा लाकडी पुरुष म्हणजे पुतळा घराच्या दारात ठेवला की त्याच्या हातातील दंड प्रवेशणाऱ्यांचा मार्ग अडवतो. म्हणजे हिचं आपण काय सांगू, सिक्युरिटी गार्ड सारखा या रोबोचा उपयोग होऊ शकतो. दाराच्या बाहेर सिक्युरिटीच असते ना, सिक्युरिटी आला तर त्याला अडवण्यासाठी त्या रोबोचा उपयोग होऊ शकतो. कुठे कुठे आता उपयोग होईल त्याचा हे पुढचे श्लोक सुंदर आहेत दिलेले, ते पहा. खड्गहस्तमथम मुद्गरहस्तं कृन्तहस्तमथवा यदि तत् स्यात् तन्निहन्ति विशतो निशिचौरांद्वारी संवृतमुखम प्रसभेन. त्याच्या हातात जर तुम्ही शस्त्र दिलं रोबोच्या, खड्ग मुद्गर कुठली कुठली शस्त्र द्यायची ते लिहिलंय पहा. नुसतं शस्त्र द्या असं नाही म्हटलेलं, कुठली कुठली त्यांची नावं दिलेली आहे. खड्ग मुद्गर कुंत असेल तर तो पुतळा म्हणजे तो रोबो रात्री शिरणाऱ्या चोरांना दारापाशीच सामोरा जाऊन त्यांच्याशी 2 हात करून त्यांना मारतो. म्हणजे रक्षण करण्याचं काम करतो. जे सिक्युरिटी गार्ड काम करतो तेच रक्षण करण्याचं काम हा रोबो करतोय. ये चापाद्याः ये शतज्ञयादो अस्मिन् अनुष्ठिग्रीवाद्याश्च दुर्गस्य गुप्त्यै ये क्रीडायाः क्रीडनार्थैश्च राज्ञा सर्वेपि सुयोर्गततस्ते गुणानां. जे धनुर्धारी आणि तोफाधारी आणि उंटाच्या मानेच्या गुप्तीवर क्रीडेसाठी करणारे सर्व गुणवान राजांकडे असावेत. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हा तुम्ही जो रोबो आहे हा तुम्ही कुठे ठेवा, तर म्हणजे आपण अशी रचना पाहिली तर पूर्वीच्या काळी दुर्ग असायचे, म्हणजे मोठे गड असायचे, त्याच्यावर बुरुज असायचे. मी अगदी आता सुद्धा आपण शिवाजी महाराजांच्या कालखंडातले आपण जेव्हा किल्ल्यात जातो तेव्हा पहा, तर किल्ल्यात आपण म्हणजे प्रवेशद्वारात प्रवेश उजवीकडे अशा 2 खाचा असतात, ओटीसारखं एक आतमध्ये असं कोनाडे मोठे मोठे असतात की तिथे कोणी लपून राहू शकेल. अशा ठिकाणी त्या रोबोला ठेवा म्हणजे तो आलेल्या शत्रूचा नाश करील. आता ह्या सर्व श्लोक जे आपण पाहिले जे 8 होते, त्या 8 श्लोकांमधून आपल्याला निश्चित खात्री पडते की त्या काळी रोबो अस्तित्वात होते. त्या काळी याचा नक्की उपयोग केला असणार. मी तर असं वाचलंय, मी तर असं ऐकलंय, वाचलेलं नाहीये, मी असं ऐकलंय की रामायणामध्ये जो कुंभकर्ण होता, कृष्णा याचा रावणाचा भाऊ होता कुंभकर्ण, 6 महिने झोप आणि 6 महिने जागा वगैरे असतात. अत्यंत बलाढ्य असा काहीतरी होता कुंभकर्ण, की त्याच्या नाकामध्ये माणसं जाऊ शकायची, तशी त्यानं उठवलेले वगैरे वगैरे कथा जी काय असेल ती, त्या मोठे ड्रम वाजवले तरी तो उठला नाही असं काय काय म्हणतात. तर तो सुद्धा एक प्रकारचा रोबो होता असं मी एका ठिकाणी ऐकलं. असू शकेल, परंतु आपल्याला त्या विषयात आता जायचं नाहीये. आता आपण भोजराजापुरते सीमित आहोत. त्या भोजराजांनी त्याच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथ अतिशय सुंदर, हा टेक्नॉलॉजीसाठी अतिशय उत्तम असा ग्रंथ आहे समरांगण सूत्रधार. तर दुसरं महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे की हा रोबोचं त्यांनी वर्णन केलेलंच आहे, पण त्यांनी नुसतंच टेक्नॉलॉजी नाही तर स्थापत्य कसं असावं हे सुद्धा भोजराजांनी सांगितलंय. म्हणजे की समजा तुमचं एक नगर असेल आणि त्या नगरामध्ये जे चतुरंग दळ आलं, नुसतं नव्हे, चतुरंग दळ, घोडेस्वार आले, उंट आले, पायदळ चालणारे आले, हत्तीवरनं जाणारे सैनिक असे सगळे आले, तर ते सैनिक जाऊ शकतील इतके रुंद रस्ते हवेत, म्हणजे की कुठल्याही सैनिकाचा दुसऱ्या सैनिकाला धक्का लागणार नाही, इतपत मोठे रोड हवेत. अशा प्रकारची रचना हवी. माझ्याकडे आता ते श्लोक नाहीयेत, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही. माझा अभ्यास त्याच्यावर चालू आहे, मला सापडलं तर मी निश्चित तुम्हाला सांगेन. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आणि अगदी वेगळीपणा म्हणजे आता जे आपण लिफ्ट म्हणतो, उद्वाहन, अगदी शुद्ध मराठीत लिफ्टने आपण वर खाली ये जा करतो,
तर त्या भोजराजाने त्याच्या समोरांगण सूत्रधार ग्रंथात दिलेला आहे की राजाचा जो पलंग असतो तो ऑफकोर्स जमिनीवरच असणार जेव्हा राजा झोपतो तेव्हा. तो झोपल्यानंतर जसे जसे प्रहर उलटतात, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, तसे तसे तो जसे प्रहर संपतात ना तसा तो पलंग जो आहे, राजा झोपलेला आहे आणि पलंग आहे, तो पलंग हळूहळू वर उचलला जातो. आणि जेव्हा पहाट होते का चौथा पाचवा प्रहर जो असेल त्यावेळी तो पलंग बरोबर राजवाड्याच्या गच्चीवर राहिलेला असतो, जेणेकरून किलबिलाटाने राजाला जाग यावी आणि जाग आल्यावर राजाला सूर्याचं दर्शन व्हावं. अशा प्रकारे तो पलंग वर उचलला जातो. अर्थात त्याच्या मागचं सुद्धा टेक्नॉलॉजी त्यांनी दिलेली असणार, पण हा उल्लेख मी वाचला एके ठिकाणी म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्या संबंधात माहिती मिळाली तर मी जरूर आपल्याला सांगेन. म्हणजे आता हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की आपली आताची जी लिफ्ट आहे ती वर 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 जाते बटन दाबल्यावर. त्याचंच एक रूपांतरण त्या काळी 1000-1200 वर्षापूर्वी आपल्याला आपल्याच संस्कृतीत आपल्याच माणसाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये दिसतं. सगळं काही संस्कृतमध्ये असल्यामुळे ही अडचण आहे किंवा हा अडसर आहे की आपल्याला ते समजत नाही आणि आपल्याला त्याच्याला ज्ञानाचा खजिना जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता आपण पुढचा विषय पाहूया, म्हणजे टेक्नॉलॉजी मध्येच चाललेला आहे. आपण आजचा सगळा विषय तंत्रज्ञान हाच आहे. आता आपण हा रोबोचा विषय इथे आता पाहिला. आता पुढे आपण पाहूया दुर्बीण कशी तयार करायची. खूप इंटरेस्टिंग आहे पहा. म्हणजे दुर्बीण म्हणजे आपण म्हणू शकतो टेलिस्कोप किंवा आपण जे बायनॉक्युलर जो वापरतो कुठल्याही प्रकारची दुर्बीण असेल. कारण मला प्रश्न पडत होता की एवढं मोठं जे सगळं विज्ञान खगोलशास्त्र आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, सूर्य पृथ्वी संबंध या संबंधी आपण आधी मागच्या लेक्चरमध्ये बोललेलो आहोत, तर कसं काय त्यांना कळलं असणार आहे? काहीतरी तिथे टेक्नॉलॉजी असेल का? कशाच्या आधाराने त्यांनी निरीक्षण केलेलं आहे? तर हे शोधता शोधता मला हे काही श्लोक सापडले. माझे श्लोक वाचतो. भृगुसंहिता नावाचा ग्रंथ आहे, तो कुठेतरी हैदराबादच्या कुठल्या तरी एका कोणाच्या तरी घरी सापडला असं मी वाचलं. एकच कॉपी होती त्याची आणि आता ती भारतात आहे की नाही हेही माहिती नाही. कदाचित परदेशी कुठल्या तरी एखाद्या लायब्ररीमध्ये मिळू शकेल, कारण आपले ग्रंथ सगळे ते घेऊन गेले तिकडे आणि तेच अभ्यास करताना आपल्याला शिकवतात अशी परिस्थिती आपल्यावर आली. मनोवाक्यम समाधाय तेन शिल्पींद्र शाश्वतः यंत्रम चकार सहसा दृष्ट्यर्थम दूरदर्शनम. दूरदर्शन शब्द आपण वाचतो, दूरदर्शन संच टीव्ही, दूरदर्शनम इथे योजलेला आहे पहा. पलल अग्नौ दग्ध मृदाम कृत्वा काचम अनश्वरम शोधयित्वा तो शिल्पेंद्र निर्मल क्रियया च सहा. चकार बलवत् स्वच्छम पातनम सुपविष्कृतम वंशपर्व समाकारम धातु दंड प्रकल्पितम तत्पश्चात अग्र मध्येषु मुकुरम च विवेश सहा. आपण या सगळ्याचा अर्थ पाहणार आहोत. काय लिहिलंय इथे, ते काय लिहिलंय ह्या श्लोकांमध्ये त्याचा अर्थ आपण पाहू. शिल्पींद्र म्हटलंय पहा. शिल्पींद्र म्हणजे कारागीर. पहा, कारागीर म्हणजे इंजिनियर, म्हणजे आजच्या इंजिनिअरिंगला त्या काळी शिल्पींद्र असा तो शिल्प तयार करतो. शिल्प म्हणजे काय, फक्त टाकून टाकून दगडातनं शिल्प तयार करणं असं नव्हे. शिल्प याचेही अनेक बरेच अर्थ आहेत. तर पहिला त्याच्या श्लोकात म्हणतात यंत्रम चकार सहसा दृष्ट्यर्थम दूरदर्शन. दूरचे पाहण्यासाठी एखादं यंत्र तयार करावं. चकार अगदी जुनं क्रियापद आहे भूतकाळात, परोक्ष भूतकाळातलं आहे माझ्या अंदाज. चकार, यंत्रम चकार कशासाठी? दूरदर्शनम. दूरची वस्तू पाहण्यासाठी यंत्र तयार करा. काय करायचं, कसं करायचं यंत्र ते पाहूया. परल अग्नौ दग्ध मृदाम कृत्वा काचम अनश्वरम. अग्नी आणि वाळू, मृदा यांच्यापासून काच तयार करावी की जी अनश्वरम, न फुटणारी असेल अशी काच तयार करावी. म्हणजे काच कशी तयार करायची इथपासून सांगितलेलं आहे. नुसतंच दुर्बीण तयार करा, एक नळी घ्या आणि त्याच्यामध्ये काचा लावा आणि पहा असं नाही म्हटलंय. तर अग्नी माळू यांच्यापासून म्हणजे ती जी करतात ना उच्च तापमानाला वितळवून वगैरे काच, त्यांनी दग्ध शब्द वापरलाय, म्हणजे जाळणे, उच्च तापमानाला ती वितळवणे, अशा प्रकारचा सगळा अर्थ त्याच्यात अभिप्रेत आहे बरं का. शोधयित्वा तो शिल्पींद्रो निर्मल क्रियेया च सहा. कारागिराने योग्य ती प्रक्रिया करावी आणि काच तयार करावी असं म्हटलेलं आहे. चकार बलवत् स्वच्छम पातनम सुपविष्कृतम. सूप म्हणजे काय माहितीये का, ओतकाम इथे असा अर्थ घेऊ शकतो. पण काच ही जेव्हा बनवतो तेव्हा ती द्रवरूपात असते.
नंतर ती कास म्हणजे स्थायी रूपात येते. ती ओता कशात तरी म्हणजे अशा पद्धतीचा त्याचा अर्थ त्यांनी म्हटलाय की ते ओतकाम करावं त्या काचेचं आणि असं गोल गोल चकत्या किंवा अशा पद्धतीची काच तयार करावी. पुढे काय म्हणतायत पाहूया श्लोकामध्ये. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. वंशपर्व समाकारम धातु दंड प्रकल्पितम पश्चात अग्र मध्ये पश्चात अग्रणी मध्ये मुकुरमचे विवेश सहा म्हणजे काय करायचंय पाहूया. धातूचा एक दंड घ्यायचा, नळी घ्यायची याची आडवी. त्या नळीच्या सुरुवातीच्या टोकाला, मध्यभागी आणि शेवटच्या टोकाला आतील बाजूने ते काच भिंग जे आहे, जे तयार कसं करायचं ते सांगितलंय त्यांनी, ते बसवा तुम्ही त्याच्या आतमध्ये, त्या नळीच्या आतमध्ये. म्हणजे दूरची वस्तू स्पष्टपणे पाहता येईल. अशा प्रकारे दुर्बीण कशी तयार करावी हे सांगितलं. किती सुंदर वर्णन आहे पहा. आता हा भृगु शिल्प संहिता हा तर ग्रंथ कितीतरी हजारो वर्ष जुना असणार आहे. मला तर त्याचा कालखंड पण माहिती नाही. कुठे कालखंड सुद्धा आपल्याला सापडणं कठीण आहे. भृगु शिल्प संहिता या ग्रंथात परंतु सगळं लिहिलंय त्यांनी की दुर्बीण कशी तयार. आता दुर्बिणीच एक जुनं रूप आहे ना. दुर्बीण मध्ये काचा असतात, त्या वेगवेगळ्या अंतरावर लावलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला दूरची वस्तू जवळ दिसते, हे आता आपल्याला माहिती आहे. परंतु त्या अगदी हजारो वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी प्रोसेस दिले, म्हणजे त्यांनी नक्की तयार करून पाहिलेले आहे. मी पुन्हा पुन्हा का सांगतो, हे बरेच लोक विरोध करणार असं नाहीच आहे, असं नाहीच आहे, परंतु तसं नाहीये. ही सगळी इमॅजिन पॉवर एवढी नाहीये. हे खरोखर त्यांनी निश्चित करून पाहिलेलं आहे, कारण त्याचे विधी दिलेले आहेत. विधी म्हणजे त्याची प्रोसेस दिलेली आहे, कसं करा, असं 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 करा. आणि मागच्या काही माझ्या लेक्चरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळं डिटेल द्यायची पद्धत नव्हती. थोडस ते एनकोड करून डिकोड करून अशा पद्धतीने त्यांनी एनकॅप्सुलेट करून थोडंसं दिलेलं असतं. आपल्याला त्याचा अर्थ थोडासा लावावा लागतो आता, कारण आपल्याला आता ती जाणीव नाही आपल्याला त्याकाळी त्यांना काय म्हणायचं असेल. कारण ते हे संस्कृत जरी असलं तरी आता आपण जे वाचतो बोलतो आपल्याला शाळेत शिकवतात ते संस्कृत, आणि हजारो वर्षांपूर्वीचं संस्कृत, या संस्कृत भाषेमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. वेदांमधलं संस्कृत तर जाणण्यास अतिशय कठीण आहे, कारण त्यांचे तर अर्थ अगदी वेगळेच आहे त्या शब्दांचे म्हणता. अजून एक ठिकाणी मला हा भिंगाचा उल्लेख सापडला, न्यायदर्शनम. परंतु हा ग्रंथ कोणी लिहिला, कधी लिहिला याबाबत माहिती माझ्याकडे आता तरी उपलब्ध नाहीये, परंतु मला माहिती मिळाली तर मी जरूर सांगेन. अप्राप्य ग्रहणम काच अभ्र पटल स्फटिक अंतरित उपलब्धे. हे जे अप्राप्य आहे बघ, हा अप्राप्य म्हणजे मिळण्यास कठीण, पण इथे अर्थ जे डोळ्यांना दिसत नाही ते, असा अर्थ. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे शब्दांचा अर्थ थोडे आपल्याला लावून घ्यावे लागतात. भिंगासारख्या उपकरणातून दिसू शकते. कशापासून बनलेलं आहे ते भिंग? काच, अभ्रक पटल आणि स्फटिक यांच्यापासून तयार झालेलं ते भिंग आहे. that which cannot be perceived with naked eyes can be perceived with the help of instruments with lenses. मॅडम, काच म्हणजे ग्लास, अभ्रपटल म्हणजे मायका आणि स्फटिक म्हणजे क्रिस्टल उल्लेख दिलेला आहे त्यांनी. ह्या तीन गोष्टींपासून तुम्ही अशा प्रकारचा इन्स्ट्रुमेंट तयार करू शकता की ज्याच्यातनं तुम्हाला दूरची वस्तू जवळ दिसते, अधिक स्पष्ट दिसेल. कोणीही शंका घेण्याचं कारण नाही, कोणीही शंका घेऊ शकत नाही. इतकं स्वच्छ शुद्ध लिहिलेलं आहे की आपल्यालाच अचंबा वाटतो की अरे आपल्या संस्कृतीमध्ये एवढं सगळं ज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे, परंतु आपल्यालाच माहिती नाहीये. कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था झालेली आहे खरं सांगायचं. आता पुढचा आपण पाहूया प्रकार काय आहे. आता आपण रोबो पाहिला, त्याच्यानंतर हे भिंग आणि दुर्बीण कशी तयार करायची हे पाहिलं. आता पुढचा प्रकार आपण पाहूया काय म्हणतायत ते. अगस्त्य संहिता खूप महत्वाचा आहे बरं का. हे सुद्धा खूप मोठं आपल्याला इथे खजिना सापडणार आहे या पुढच्या श्लोकांमध्ये. अगस्त्य संहिता ग्रंथात महत्वाचं वैज्ञानिक तत्व आहे. हायड्रोजन वायू भरलेला फुगा आकाशात कशा प्रकारे सोडायचा याचे पूर्ण शास्त्रीय ज्ञान ह्या ग्रंथात दिलं आहे. मी मागच्या माझ्या व्याख्यानात सांगितलं होतं. डॉक्टर नारायण गोपाळ डोंगरे आणि डॉक्टर शंकर गोपाळ नेने या शास्त्रज्ञांनी फिजिक्स इन एन्शियंट इंडिया या पुस्तकामध्ये त्याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पुस्तक निश्चित विकत घ्या. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे सगळी माहिती, पण अतिशय सुंदर दिलेली आहे. पाहूया काय म्हणतात अगस्त्य ऋषी. संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रम सुशोभितम
छादयेत् शिखिग्रीवेण चाद्राभिः काष्ठपांशुभिः सुशोभितम ताम्रपत्रम, एक सुंदर स्वच्छ तांब्याचा पत्रा घ्यावा. सगळी त्यांनी पहिले हायड्रोजन गॅस कसा तयार करायचा हे दिलेलं आहे, मग तो फुग्यात भरून पुढे काय होतं ते दिलेले आहे. म्हणजे इतकी सुंदर मांडणी केलेली आहे त्याची की आपण खरंच अवाक होऊन जाऊ. स्वच्छ तांब्याचा पत्रा घ्यावा, मृण्मय पात्रे संस्थाप्य, मातीच्या पात्रात कुंभात ठेवा. छादयेत शिखिग्रीवेण, कोळशाच्या भुकटीचं आच्छादन त्यावर तयार करा. सगळी प्रोसेस पहा कशी दिली. आर्द्राभिः काष्ठ पांशुभिः, म्हणजे आर्द्र म्हणजे थोडीशी ओलसर अशी विशिष्ट प्रकारची भुकटी त्यावर पसरा. दस्तालोष्ठो निधातव्य, पारदाच्छादिततस्ततः संयोगात जायते तेजो मैत्रावरुण संज्ञितम. दस्तालोष्ठो निधातव्य, जस्त विशिष्ट प्रकारची माती आणि पारा, पारद म्हणजे पारा बर का, पारद हा संस्कृत शब्द आहे पाऱ्यासाठी, त्यांचं मिश्रण करावं आणि वर उल्लेख केलेल्या मातीच्या भांड्यात ठेवावं. त्याच्या योगाने मैत्रावरून तेज उत्पन्न होते. त्याची इलेक्ट्रिसिटी निर्माण होते किंवा त्याची एनर्जी निर्माण होते. ही सगळी केमिकल रिॲक्शन आहे, बरोबर आहे. या सगळ्या केमिकल रिॲक्शन नंतर जी ऊर्जा निर्माण होते त्याला त्यांनी मैत्रावरुण तेज असं म्हटलं. आता आपल्याला मित्र कुठे आलं, वरुणदेव म्हणजे कोणी आकाशात आहे, तो पाऊस पाडतो वगैरे, इथे त्याचा काही संबंध नाहीये. मागच्या काही माझ्या व्याख्यानात मी म्हटलं, मी पुन्हा सांगतो जे नवीन जॉईन झाले त्यांना, की ह्या ज्या काही वरुण, इंद्र, अग्नी किंवा सोम हे जे शब्द वापरलेले आहेत आपल्या पुरातन वाङ्मयामध्ये, हे देवतेशी संबंधित असतीलही, परंतु काही नैसर्गिक तत्वांना त्यांनी या मैत्र, वरुण, सोम, अग्नी यांची उपमा दिलेली आहे. कारण त्या काळी विश्वातील किंवा निसर्गातील घटकांना, घटनांना किंवा त्या तत्वांना ही देवतेची नावं किंवा देवतेची उपमा देण्याची पद्धत होती. त्यामुळे इथे मैत्रावरुण तेज म्हणजे कुठलं तरी तेज उत्पन्न झालं, म्हणजे एनर्जी निर्माण झाली या सगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे. आता पुढे काय झालं ते पाहूया आपण, पुढच्या श्लोकात काय म्हणतात ते. हा पहा दिलाय मग पुढे. मैत्रावरुण तेज म्हणजे विद्युत धारा, एनर्जी, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एनर्जी. अगस्त्य ऋषींनी पाण्यातून विद्युत निर्मिती कशी करायची, आणि पाण्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू असतात. H2O हे सांगितलेलं, H2O म्हणजे याचे 2 अणू याचा 1 अणू हे सांगितलेलं नाही, हे मी आपण मान्य करतो. हे आधुनिक सायन्सने शोधून काढलेलं आहे की किती रेणू असावेत, किती अणू असावेत ते. परंतु हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मैत्र आणि वरुण आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन. पाण्यातून विद्युतधारा प्रवाहित केली असता पाण्याचे पृथक्करण होऊन त्यापासून ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 2 वायू वेगळे होतात. त्या संपूर्ण प्रक्रियेचे ज्ञान त्या काळी त्या ऋषींना होते. त्याच्या जस्ताचा उपयोग केलेला आहे. जस्त कसं तयार होतं, तांब आणि पितळ यांच्या मिश्रणातून, म्हणजे मेटलर्जी आपल्याला कळतं की 2 धातूंच्या मिश्रणातून तिसरा धातू तयार होतो. हे धातू विज्ञान त्या काळी किती प्रगत अवस्थेत होतं. अगस्त्य ऋषींच्या काळी, अगस्त्य ऋषींचा काळ आपल्याला कालखंड मोजणंही शक्य नाही. धातू शुद्ध करायची कसा करायचा, त्यावर रासायनिक प्रक्रिया कशी करायची, त्या धातूतून काय काय उत्पादन तयार होतात, हे सगळी रासायनिक प्रक्रिया म्हणजे केमिस्ट्री, मेटलर्जी खूप अद्ययावत होती आपल्याकडे. याविषयी कधी पुन्हा आपल्याला इथे संधी मिळाली तर आपण वेगळं व्याख्यानात एखादा बोलूया. आता हा आपला विषय नाहीये तो. अनेन जलभंगोस्ती, बघा हा जलभंग म्हणजे पृथक्करण. पाण्यातून विद्युतधारा व्हायला की भंग पावतं ते पाणी, म्हणजे पृथक्करण होतं पाण्यात. स्पेसिफिक शब्द वापरलाय, सायंटिफिक शब्द आहेत, सगळे वापरलेले शब्द सायंटिफिक आहेत, कुठेही ओढून ताणून अर्थ लावलेला नाहीये. जलभंग म्हणजे पृथक्करण. अनेन जलभंगोस्ती प्राण उदानेषु वायू, प्राणवायू श्वास घेतो, उदान वायू सोडतो. त्यामुळे पाण्याचे उदक पृथक एवं शतानां कुंभानां संयोग कार्यकृत स्मृतः. प्राण म्हणजे ऑक्सिजन, उदान म्हणजे हायड्रोजन, आणि अशा प्रकारे निर्माण होतात. शतानां कुंभानां संयोग, 100 कुंभ एकत्र आले तर त्यापासून तयार होणारा हायड्रोजन चांगलं कार्य करतो.
हे सगळं केलेलं आता मी म्हटलं त्याच्यात हे टाका, भुकटी टाका, तांब्याचा पत्रा घ्या वगैरे, ही जी सगळी, आणि ते एका मातीच्या भांड्यात ठेवा म्हणजे कुंभात ठेवा. आपण पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये पाहिलं असे 100 घ्यायचे एकत्र, म्हणजे तरी त्याची क्वांटिटी पण दिलेली आहे पहा. 90 म्हटलेले नाहीये, 200 म्हटलेले नाहीये, 100 कुंभ घेतले की त्यातनं जो वायू तयार होतो तो, आता त्या वायूचं काय करायचं पुढे ते पाहू. स्पेसिफिक दिलेलं आहे तरी सुद्धा आपल्याकडचे लोक विद्वान मानायला तयार नसतात. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. बॅटरी कशी तयार करायची याचं सुद्धा श्रेय अगस्त्य ऋषींना जातं. कशी तयार करायची बॅटरी, याच प्रकारची प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे. आता पुढच्या श्लोकात काय म्हणताय पाहूया. वायुबंधक वस्त्रेण निबद्धो यान मस्तके उदानस्वलघुत्वेन विभरती आकाशयानकम. आता ते 100 कुंभ असं तयार केले आपण, एकत्र ठेवलं, एकत्र घेतले, आणि त्याच्यातनं जो निर्माण झालेला वायू आहे तो वायुबंधक वस्त्रात बांधायचा. म्हणजे कशात बांधायचा बरोबर, किती सुंदर शब्द वापरलाय. फुग्यात, फुगा हा जो शब्द आहे, याला काही, फुगा हा कसा शब्द तयार झाला मलाही माहिती नाही बरं का, पण वायुबंधक ज्याच्यात वायू बांधलेला असतो, वायुबंधक वस्त्र म्हणजे फुगा, हाताच्या भाषेत बलून, एअर बलून. पण फुग्यात जो अर्थ, फुगा म्हटलं तर आपल्याला काही कळेल का, नाही. पण वायुबंधक वस्त्र म्हणजे परफेक्ट कळतं नक्की काय आहे त्या फुग्यामध्ये. पाणी भरलेलं आहे, हवा भरलेली आहे, काय भरलेलं, हवा भरली. वायुबंधक वस्त्रेण निबद्धो यान मस्तके, म्हणजे ज्यात वायू बांधलेला असतो असा तो फुगा आहे, त्याच्यात तो यानाच्या डोक्यावर बांधावा. यान, आता मागे म्हटलं होतं यान याचा अर्थ व्हेइकल. व्हेइकलला त्याकाळी रथ असा शब्द होता, यान असा शब्द होता, बरोबर आहे. अग्निरथ आपण अगदी अलीकडे काही ठिकाणी शब्द वापर, अग्निरथ. कुठे रथ आहे तो, त्याला कुठे घोडे आहेत, नाहीयेत, अग्नी आहे त्याच्यामध्ये म्हणून अग्निरथ आहे. वायुरथ म्हणजे विमानाला म्हणतात, वायुयान. आपण सुद्धा अवकाशयान म्हणतोच की, अवकाशात जाणारं व्हेइकल आहे ते, यान आहे. असं यान म्हणजे असं व्हेइकल, त्याच्या डोक्यावर तो फुगा बांधावा. म्हणजे कल्पना करा, छोटीशी खुर्ची बांधली म्हणा आणि त्याच्यावर तो असा फुगा बांधलाय, त्याच्यात हायड्रोजन वायू सोडलाय आणि काय करायचं, हा हायड्रोजन वायूने भरलेला फुगा घेऊन ते असं वरवर जात. पण पूर्वीपासून आपल्याला आकाशात उडण्याची इच्छा आहे. आज मैं ऊपर आसमान नीचे, आपल्याला आकाशात उडायला आवडतं. आणि खूप वर्षांपासूनची माणसाची एक क्रेज आहे की आपल्याला आकाशात उडायला मिळालं तर पक्ष्यांसारखं. त्यातनं पुढे विमान, हेलिकॉप्टर ह्या सगळ्यांचा शोध लागला. हा भाग आपण पाहू पुन्हा कधीतरी, कारण विमानशास्त्र, प्राचीन वाङ्मयातील विमानशास्त्र याच्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे माझ्याकडे. त्याच्यासाठी असे 2-3 लेक्चर्स लागतील आपल्याला, तर आपल्याला हा विषय समजून घेता येईल. विमानशास्त्र आपण सलग 4 ठेवणार आहोत त्याच्याकरता. हो, ठेवू नक्कीच, चालेल. तर अशा प्रकारे तो फुगा आकाशात उडवा, असं त्यांनी प्रोसेस दिलेली आहे. आधी हायड्रोजन कसा तयार करा, वायू कसा तयार करा, आणि मग तो कशात भरा आणि कशा प्रकारे तो फुग्यातनं उडतोय ते, या सगळ्याचं वर्णन संहितेमध्ये केलेलं आहे. आता खाली लिहिलंय मी, हायड्रोजन वायू भरलेला फुगा या एम चार्ल्सचे कोण शास्त्रज्ञ असतील त्यांनी पॅरिस मध्ये उडवला. आता ही माहिती मला नेटवर मिळालेली आहे पहा. काय 1800 आणि 1804 या काय 2-4 वर्षामध्ये त्यांनी उडवला होता, असं कुठेतरी मी नेटवर वाचलं. कदाचित याच्याही आधी कोणीतरी उडवलेला असेल, नंतर कोणी मला म्हणाले अहो नाही याच्याही आधी उडवलेला आहे. असू दे उडवलेला, परंतु अगस्त संहिता 1000 वर्षांपूर्वीची आहे. किती 10,000 12,000 आपल्याला माहित पण नाहीये त्याचा काल किती आहे. त्याच्यात त्यांनी तेव्हा उडवलेला आहे हा फुगा. म्हणजे पहा, म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे होतं. आता आपण पाहूया पुढे काय आहे बघूया. आता आणि एक महत्वाची बातमी पहा. आता आपण जे विद्युत अगस्त्य संहितेविषयी चाललेलं आहे आपलं बोलणं, इलेक्ट्रोप्लेटिंग हे आपल्याला माहिती आहे. आता विद्युत विलेपन शुद्ध मराठी म्हणजे आपण जी काही वेळा देवाची उपकरणं वापरतो किंवा अशा काही शोभेची काही भांडी असतात, ताटल्या असतात किंवा काही कलाकुसरीच्या वस्तू असतात, चांदीचा वर्ख लावलेला असतो त्याच्यावर. मूळ चांदी परवडणार नाही, तांब आतमध्ये असतो, सोन्याचा मुलामा, चांदीचा मुलामा, याचा वर्ख वगैरे असं लावलेलं आता खूप आत्ता आपल्याकडे बाजारात अवेलेबल आहे आणि आपण वापरतो सुद्धा. तर ते कसं करायचं हेही अगस्त्य संहिता याच ग्रंथात दिलेलं आहे पहा. कसं तयार करायचं ते.
कृत्रिम स्वर्ण रजत लेप म्हणजे तांब्यावर तुम्ही सोन्याचा लेप लावा किंवा रजत म्हणजे चांदीचा लेप लावा. कसा लावायचा ते पाहूया आता आपण पुढच्या श्लोकात. कृत्रिम स्वर्ण रजत लेप सत्कृतिरुच्यते यवक्षारमयोधानु सुशक्त जलसन्निधौ आच्छादयति तत्ताम्रं वर्णेन रजतेन वा सुवर्णलिप्तं तत्ताम्रं शातकुंभमिति स्मृतम. सुवर्ण आणि चांदी, सोनं आणि चांदी यांच्या कृत्रिम रेपाला सत्कृती असं म्हणतात. आता जे आपण इमिटेशन काय म्हणतो इलेक्ट्रोप्लेटिंग त्या नाव पण दिलंय पहा. मी हा प्रयोग निश्चित करून पाहिलेला असताना एवढी नावं बिवं दिलेली आहेत त्यांनी व्यवस्थित, म्हणजे प्रयोग करून पाहिल्याशिवाय असंच काहीतरी झोपेतनं उठले आणि नाव सुचलं म्हणून नाव दिलेलं नाहीये. सत्कृती असं म्हणतात त्या लेपाला, जो लेप तयार होतो. लोखंडाच्या भांड्यामध्ये सुशक्त जल घ्यायचं बघा. सुशक्त जल सन्निध. सुशक्त जल म्हणजे ऍसिड, आम्ल, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, संपृक्त आम्ल, काय संहत आम्ल काय म्हणतात त्याप्रमाणे ते घ्यायचं आहे. आणि काय करायचं, त्याचा संयोग झाला तर यवक्षार म्हणजे सोनं आणि चांदी यांचे नायट्रेट तयार होतात. थोडस केमिकल आहे ही रचना. त्या द्रावणामध्ये तुम्ही तांब ठेवलं की त्या तांब्यावर त्याचा मुलामा चढतो. तांब्या धातूवर सोने आणि चांदी यांचा लेप चढतो. आच्छादयति तत्ताम्रम स्वर्णेन रजतेन. तत्ताम्रम स्वर्णेन रजतेन आच्छादयति. ते तांब आहे त्याच्यामध्ये आपण तो तुकडा ठेवतोय त्याच्यावर सोनं स्वर्णेन रजतेन आच्छादयति. आच्छादन होतं म्हणजे तो लेप चढतो. सुवर्णलिप्तम तत्ताम्रम शातकुंभम इति स्मृतम. म्हणजे त्या तांब्याच्या तुकड्यावर जर तुम्ही सोन्याचा लेप लावला, सोन्याचा मुलामा चढवला, तर ते जे काय तयार होतं म्हणजे आपल्याला वरून सोनं वाटेल परंतु आत तांब असतं, तर ते जे काही गोष्ट तयार होते त्याला शातकुंभ असं म्हणतात. शातकुंभम इति स्मृतम. हे सुद्धा सांगितलंय. काय नाव आहे त्याचं, तर शातकुंभ असं नाव आहे. त्या लेपाला काय म्हणतात तर सत्कृती असं. इतकं परफेक्शन आहे, इतकं परफेक्टली सांगितलेलं आहे अगस्त्य ऋषींनी की खरंच त्यांच्या ज्ञानापुढे आपण नतमस्तक व्हावं. त्यांचं गुणगान किती गावं. आपल्याला फक्त माहिती अगस्त्य ऋषींनी काय समुद्र प्यायला आणि काय केलं. आणि मी अजून एक अगस्त्य ऋषी म्हणजे तेच अगस्त्य असतील असं नव्हे बरं का. अगस्त्य असे अनेक ऋषी होते कारण त्यांच्या पुढच्या परंपरेलाही अगस्त्य म्हणतात. म्हणजे अगस्त्य हा काही एकच ऋषी, तेच अगस्त्य ज्यांनी समुद्र प्यायला किंवा ज्यांनी काही पुराणांमध्ये किंवा काही गाजवले असतील शौर्य किंवा त्यांच्या बाबतीत ज्या काही घटना असतील तेच हे अगस्त्य असं नाही. कारण अगस्त्य हे काय म्हणून आपण कम्युनिटीला दिलेलं नाव आहे. पूर्वीच्या काळी अशी नावं होती. जसं यादव, यादव हे कुळ होतं. बरेच यादव असतात त्या कुळामध्ये, सगळ्यांना यादवच म्हणतात. त्याप्रमाणे त्या अगस्त्य ऋषींनी अगस्त्य संहिता या ग्रंथात दिलेला आहे. ह्या कशा प्रकारे म्हणजे हे थोडस त्यांनी टेक्निकली सांगितलेलं आहे की बॅटरी कशी तयार करायची, विद्युत विलेपन कसं करायचं, पाण्याचं पृथक्करण कसं करायचं, हे सगळं आपण विज्ञानात शिकलेलो आहोत आपण सगळेच जण. आता जरी आपण त्या शाखेचे नसू परंतु शालेय अभ्यासक्रमात हे पृथक्करण, हायड्रोजन, ऑक्सिजन तयार होतात हे प्रत्येकाला असणार विज्ञानाच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये कुठेही या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नाही, कोणाला काही माहिती नाहीये. कसं कळणार मग आपल्या पुढच्या पिढींना, या पुढ्यांना या सगळ्या गोष्टी. आणि आताची तर मुलं सगळी दुसऱ्या विद्यापीठांमध्ये असतात, महाराष्ट्र बोर्डात पण नसतात. त्याच्यामुळे तिकडे काय सगळं पाश्चात्य तंत्रज्ञान आणि पाश्चात्य शिकवणूक आणि काय कॉन्व्हेंट आनंदच असतो. मला टीका करायची नाहीये, पुन्हा एकदा सांगतो मी टीका करत नाहीये, परंतु ते नॉलेज द्या पण ह्याच्यावर हेही नॉलेज द्या असं माझं म्हणणं आहे. पुढे बघ काय आहे. पुन्हा एकदा आपण समरांगण सूत्रधार हा ग्रंथ म्हणजे अगदी आपल्याला वेड लावणार आहे. किती किती म्हणून आहे त्याच्यामध्ये. काय म्हणतात समरांगण सूत्रधार, हेच भोजराजा पाहूया. आता यंत्र, आता आपण मगाशी सुरुवातीला पाहिला रोबोट, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गिअर वगैरे असे काही काही शब्द आपण वापरलेले. तर ह्या भोजराजांना खूप यंत्रशास्त्र अवगत होतं. यंत्र म्हणजे मशीन्स, कसं बनवावं, काय काय काम करतं मशीन, त्याचं सुंदर ज्ञान त्या काळी त्या भोजराजांना तिथे होतं. त्यांनी यंत्राची थोडक्यात उल्लेख करून दिलेली आहे की कशा कशा प्रकारचं यंत्र असतं किंवा कशा कशाने यंत्र तयार होतं. दंडैश्च चक्रैश्च दंतैश्च सरणी भ्रमणादिभिः
शक्तेः उत्पादनम किंवा चालनम यंत्रमुच्यते. व्याख्याच दिली, डेफिनेशन दिलेली. कशाला यंत्र म्हणायचं? यंत्रमुच्यते. कशाला कशाला यंत्र? दंड म्हणजे लिव्हर, चक्र म्हणजे पुली, दंत म्हणजे टूथेड व्हील, दातेरी असे आपल्याला मशीन डोळ्यासमोर आणा असे दातेरी असतात, त्याच्यावर असा पट्टा फिरत असतो. अशा प्रकारची यंत्र असतात जनरली. मशिनरी मोठी मोठी असते, त्याच्यामध्ये चाकाशिवाय काही चालत नाही. दंत टूथेड व्हील, इन्क्लाइन प्लेन सरणी, भ्रमण गोल 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 फिरतो बघा तो स्क्रू, असा असा गोल फिरून आत जातो किंवा भ्रमणी म्हणजे भ्रमण म्हणजे स्क्रू, दॅट इज रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन. शक्ती, शक्तेः उत्पादनम. कशासाठी यंत्राचा उपयोग होतो? ऊर्जा निर्माण करण्यासाठी. पॉवर ऑफ मोशन, चेंजिंग इज डायरेक्शन. दंत चक्र, दंड चक्र दंत, नंतर सरणी, भ्रमण यांच्या मदतीने शक्तीचं उत्पादन होतं आणि त्यांना चालन म्हणजे गती प्राप्त होते. म्हणजे हे जे यंत्र आहे बघा, हा म्हणजे आता याच्यात तुम्ही नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर 2-3 गोष्टी. एक यंत्र म्हणजे एका ठिकाणी आहे, त्यातनं काहीतरी आपण प्रोडक्ट करतो. छापखाना समजा, छापखाना हे यंत्र आहे. छपाई यंत्र छापखान्यामध्ये असतात. त्या छपाई यंत्र खडक खडक खडकत काय चाक फिरतं, तो पेपर इथून जातो, तिथून बाहेर येतो, छपाई होते, खेळले होतं आणि त्यातनं एक 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 पेपर बाहेर पडतो. हे एका ठिकाणी असलेले यंत्र, त्यात त्यांना गती मिळते. दुसरं त्यांनी म्हटलंय की चालनम यंत्र, अशी काही यंत्र आहेत की ज्यामुळे गती प्राप्त होते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ शकतो, म्हणजे स्थानांतरण होतं. म्हणजे एक अश्वशक्ती जे आपण असतो, हॉर्स पॉवर, आता जे इंजिन जे असतं, जे आपण ह्याच्यात बसवतो, मोटारीमध्ये बसवतो, आता तर कारमध्ये असतं, किंवा आता ज्या आपण उपयोग करतो त्या इंजिनाचा, की ज्यातनं गती प्राप्त होते. कुठलंही असेल, सगळ्या व्हेकल्स म्हणजे इंजिन असतं, त्याच्याशिवाय जाणं शक्य नाही. तर ते सुद्धा कसं आहे त्यांनी म्हटलंय की गती मिळते या यंत्रामुळे. म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला समजतं की गती म्हणजे आपण व्हेकल मध्ये बसू शकतो का, अशा प्रकारे लिहिलेलं आहे. कोणीतरी बोलताय, प्लीज माईक म्यूट करा. कोण बोलतोय? मला असं वाटतं संदीप जोशी, तुमचा माईक सुरू आहे का? काकतकर, उल्हास तंडुलवार. येस, बंद झाला. ओके, थँक्यू. तर हे जे यंत्र आहेत बघा, आता मी म्हटलं यंत्रांची गती कशी, तर तिर्यक ऊर्ध्व मधः पृष्ठे पुरतः पार्श्वयोरपि गमनम सरणम पातयति भेदाः क्रियोद्भवाः. तिर्यक म्हणजे स्लॅन्टिंग, ऊर्ध्व आपल्याला माहिती आहे हा शब्द, अपवर्ड, अधः म्हणजे डाऊनवर्ड, पृष्ठ म्हणजे बॅकवर्ड, पुरतः म्हणजे फॉरवर्ड, पार्श्वयोः म्हणजे साइडवेज. अशा प्रकारचं यंत्र कार्य करतं. यंत्रांची गती आत्ता म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जर रिव्हर्स गिअर टाकला तर ती गाडी मागे जाईल, आपण फर्स्ट गिअर टाकला तर गाडी पुढे जाईल. त्याच्याप्रमाणे ह्या यंत्रांचा उपयोग अशा अनेक ठिकाणी केलेला आहे. म्हणून तर ह्या गतीचं ज्ञान प्राप्त झालंय. म्हणजे अवकाशयानं असतील, विमानं असतील, किंवा त्या काळी सुद्धा व्हेकल असतील, असू शकतील, त्या बाबतचे श्लोक आपण पुढे पाहूया. तर अशा प्रकारे यंत्राचं वर्णन ह्या भोजराजांनी केलेलं आणि आपल्यावर अत्यंत उपकार करून ठेवलेले आहे. सगळं काही नोट डाऊन केलेलं आहे, सगळं लिहून ठेवलेलं आहे, कुठेही अतिशयोक्ती नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की जे आपल्याला समजत नाही, समजलं तरी स्वीकारण्याची आपली तयारी आणि प्रयोग करून बघण्याची मानसिकता नाही. मानसिकता असेल तर पैशाचा अभाव, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे ते विज्ञान हे संशोधन जगापुढे, आधी पहिले भारतापुढे यायला पाहिजे, जगापुढे नंतर येईल, पण आपल्या पुढे तरी आलं पाहिजे निदान. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. पुढे पाहूया. पुन्हा एकदा समरांगण सूत्र. काय काय सांगू मी तुम्हाला समरांगण सूत्र ग्रंथातील. जलविद्युत कशी निर्माण करायची, हायड्रोफ्लोरिक मशीन, टर्बाईन. आता तर हे अगदी अलीकडचं ज्ञान आहे ना, विजेचा शोध लागल्यानंतर ती जलविद्युत निर्माण करतो आपण धबधब्याच्या खाली. आपल्याला विज्ञानाच्या भूगोलाच्या कुठल्या तरी पुस्तकात असतो, तर धबधबा पडतो, त्यातनं ते टर्बाईन फिरतं, त्या ती गतीज ऊर्जेचं रूपांतर काय विद्युत ऊर्जेत होतं वगैरे, अशी आपण सगळं विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. धाराचे जलभाराज्य पयसो भ्रमणं तथा यथोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरंध्रतापि च एवं आदीनि भूजस्य जल जानी प्रचक्षते.
वाहणाऱ्या प्रवाहित जलधारेचा उपयोग, धाराच जलभाराश्च, त्यातील शक्तीचा उपयोग विद्युत निर्माण करण्यासाठी होतो. ह्या जलधारेच्या वेगामुळे चक्र फिरते. ही जलधारा उंचावरून पडणारी असेल म्हणजे धबधबा, तर तिचा वेग अधिक असतो आणि त्यातून शक्ती निर्मिती होते. शक्ती निर्मिती म्हणजे विजेची निर्मिती होते. वीज असा शब्द नाही वापरलेला इथे कुठेही, त्या कुठेही तुम्ही वाचा श्लोकामध्ये, पण शक्ती निर्मिती होते. शक्ती निर्मिती होते म्हणजे तिथे विद्युत ही एक शक्तीच आहे ना. शेवटी आपण सगळं आता तर सगळं विजेच्या जोरावरच असतं. लाईट गेले की घटोत्कचाची माया म्हणतात. लाईट गेले की आपलं सगळं ठप्प, काही होऊ शकत नाही पुढे. म्हणजे ही शक्तीच आहे, पॉवरच आहे ही जी विद्युत आहे ही शक्ती निर्माण होते. अशा प्रकारे ते हायड्रोक्लोरिक मशीन कसं कार्य करेल हे तर थोडक्यात विवरण दिलेलं आहे त्यांनी. आता पुढे पाहूया आपण भृगुसंहिते. मगाशी आपण पाहिले ना शिल्प भृगुसंहिता. रथांचे प्रकार सांगितलेले आहेत. काय काय प्रकार आहेत पाहूया रथांचे. रथो नवविधाः प्रोक्तः सच्चक्र विभेदतः द्विचक्रम सर्व कार्येषु त्रिचक्रम नित्यमेव च तीन चक्रो वा चतुश्चक्र पंचषट सप्तचक्रयुक्त नवाष्टचक्रयुक्तो वा नवचक्रो रथांतरः. रथांना जी चाकं असतात त्या चाकांवरून रथांचे 9 प्रकार पडतात. रथ म्हणजे एक वाहनच आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे रथ म्हणजे अगदी महाभारतातले रथ असतील किंवा आपल्या रामायणातले रथ असतील ते घोड्याने ओढणारे आहेत. पण रथ म्हणजे काही फक्त त्याला घोडेच असतात असं नाही. पुन्हा सांगतो, रथ म्हणजे व्हेइकल. तर काय काय आहे पहा. तर 2 चाकांचा रथ सर्व कामांसाठी उपयोगी असतो असं म्हटलंय त्यांनी. द्विचक्रम सर्व कार्येषु, सगळ्या कार्यांसाठी द्विचक्र रथाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारे चाकांची रचना वाढत जाते. आणि जरा जास्त चाक आहेत 9 चाकं असलेल्या रथाला रथतर म्हणतात असं त्यांनी म्हटलंय. आता इथे जरा आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे एवढी चाकं कशाला हवीत. 2 चाकांचा रथ जसा टांगा असतो आपल्याकडे, तो एक रथच आहे ना. टांग्याला 2 चाकं आणि उरलेलं ते जोखड असतं त्या घोड्याच्या मागे. टांगा बैलगाडी किंवा अगदी बग्गी म्हटलं तर 4 चाकाची असते पण त्याला घोडा वाहून नेतो. बाद झाली ना 4 चाकं, मग 3 चाकं कशाला हवीत, 9 तर कशाला हवीत. याचं कारण वेग. त्या काळी जसं आपण आता हाय स्पीड मोटार असते आपल्याकडे, आता सुद्धा काही ट्रेलर असते, असे ट्रॉली असते आणि मोठे मोठे ते जातात, मोठे मोठे सामान घेऊन जातात. ट्रक असतात, त्या ट्रकांना पण ट्रक्स जे असतात त्यांना पण बरीच चाकं असतात. पुढे 2 असतात, मागे इकडे 2-4 असतात, मागे 4 असतात. अशा प्रकारची ती पुली असते, ती जात असते. अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्या काळी निश्चित विकसित होतं. म्हणूनच त्यांनी रथांच्या चक्रांची संख्या दिलेली आहे 9, 1 ते 9. 1 नाही दिलेले, सॉरी, 2 ते 9. मग आता मला इथे प्रश्न पडला की 2 चाकांचा रथ सर्व कामांसाठी उपयोगी असतो असं का बरं म्हटलं असेल. 2 चाकांचा रथ म्हणजे समजा आपण असं गृहीत धरलं की त्या रथाला घोडा नाही. त्यांनी नाही म्हटलेलं इथे घोडा जोडा किंवा काय, काहीच म्हटलेलं नाही. घोडा आहे असं गृहीत धरलं तर टांगा किंवा बैलगाडी असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे कुठलं तरी एक त्याला वाहून नेणारं साधन. घोडाच असं नाही, बैल चालेल, दुसरा कुठला प्राणी असेल. 2 चाकं. समजा घोडा बैल किंवा असं वाहून नेणारं काही नसेल तर मग तो 2 चाकावरच कसा चालणार. कदाचित आताची जी आपण सायकल चालवतो तो पण रथच आहे ना, 2 चाकं आहेत त्याला. सायकल व्हेइकलच आहे, त्याच्या आपण बसतो, बॅलन्सिंग करून जातो, त्याला 2च चाकं असतात. कदाचित त्यांना सायकल विषयी सांगायचं असेल तर हे माझं त्याच्यामधलं एक माझं मत आहे. तुम्ही सगळे ह्याच्याशी सहमत असावा असा माझा आग्रह मुळीच नाही, नसूही शकता. मी माझं मत इथे आहे म्हणून मी माझं सांगा, असंच आहे असं माझं म्हणणं मुळीच नाही. पुन्हा सांगतो, माझा तर्क असा की 2 चाकाचा रथ म्हणजे कदाचित सायकल असू शकते का, मलाही प्रश्नचिन्हच आहे. ठामपणे नाही सांगत, असू शकते का, असू शकते, नसू शकते. तर प्रवीण मोहन म्हणून आहे, त्यांनी एका मंदिरावर सायकलचं चित्र दाखवलं आहे. मी तुम्हाला थोड्याने त्याचा व्हिडिओ पाठवील. बर, निश्चित. प्रवीण मोहन म्हणून आहे, त्यांनी सायकलचं चित्र दाखवलं आहे.
जे 1000 वर्षापूर्वीचं आहे. बरं, धन्यवाद. कैलास लेण्यामध्ये आपण जरा गुरु- नंतर बोलूया का? आपण क्वेश्चन आणि आन्सर सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण निश्चित बोलूया. तर कारण मला अजून पुढे काही सांगायचं आहे, आपण निश्चित बोलूया. आपले सगळ्यांचे विचार मलाही ऐकायला आवडतील. कृपया राग मानू नये मी थांबवल्याबद्दल, कारण माझं हे पूर्ण होऊ दे, मग आपण निश्चित बोलूया. तर अशा प्रकारचं विवेचन किंवा अशा प्रकारची रथ आहेत जे ते चाकांवरून त्यांनी विभाजन किंवा त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत, कशा प्रकारचे रथ असू शकतात. पुढे पाहू. वाहनांचे प्रकार. आता आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय, जले नौके व यानम स्यात्, या भृगुसंहिता या ग्रंथाविषयीच चाललेलं आहे. सगळं जले नौके व यानम स्यात् भूमियानम रथम स्मृतम. आत्ताच आपण रथाविषयी उल्लेख केला. जले नौके, जलामध्ये नौका चालते, ते एक व्हेकलच आहे. भूमियानम रथम स्मृतम, भूमीवर चालणार रथ, म्हणजे भूमीवर चालणार काय यान आहे, म्हणजे रथ आहे. आकाशे अग्नियानमच्या व्योमयानम तदेवही. बरं का, अग्नियान आणि व्योमयान असे दोन वेगळे शब्द वापरले. व्योमयान म्हणजे विमान, स्पष्ट उल्लेख आहे भृगुसंहितेत. व्योमयान, मगाशी मी म्हटलं विमान, काही ठिकाणी बरेच विमानाला बरेच 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 समानार्थी शब्द, त्याच्यावर आपण कधीतरी बोलू. मग अशी लीनाताई म्हटल्याप्रमाणे जर बोलण्याची संधी मिळाली तर निश्चित. तर अग्नियान म्हणजे काय आणि व्योमयान म्हणजे काय फक्त सांगतो. व्योमयान म्हणजे विमानाशी संबंध, अग्नियान म्हणजे मिसाईल. वेदांमधील मिसाईल्स, महाभारतामध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मास्त्र आहे म्हणजे आपल्याकडचा अणुबॉम्ब आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु वेदांमधील अग्निअस्त्र, शस्त्र, ऑटोमॅटिकली जी उडतात ती शस्त्र, हातात घेऊन युद्ध करतो ते शस्त्र, ह्याच्यावर पण माझ्याकडे काही गोष्टी आहेत, काही श्लोक आहेत, काही माहिती आहे. कधी संधी मिळाली तर तीही आपण सांगूया इथे. तर अग्नियान म्हणजे मिसाईल, व्योमयान म्हणजे, कारण आकाशे म्हटलंय त्यांनी, अग्नियान म्हणजे रेल्वे नाही होणार इथे, अग्निरथ आपण म्हणतो. आकाशे अग्नियानमच्या व्योमयानम तदेवी, आकाशात अग्नियान विमान फिरतात असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. पहा, आता अगदी थोडक्यात उल्लेख करतो मी. 5:15 वाजलेत, आपल्याकडे एक 15 मिनिटं आहेत अजून. भारद्वाज ऋषींनी यंत्र सर्वस्व हा ग्रंथ लिहिला. त्यात वैमानिक प्रकरण हा ग्रंथ आहे, खूप डिटेल आहे त्याच्यामध्ये विमानाचं वर्णन, ते नंतर पाहू. पण आता जाता जाता थोडक्यात उल्लेख करतो. कसं विमान हवं पहा. वैमानिक प्रकरण या ग्रंथात, पृथ्वी अप्सु अंतरिक्षेसु खगवत वेगता स्वयं. आपल्याला पहिल्या वाक्यातच दोन ह्या श्लोकांतच समजेल, म्हणजे आपल्याला संस्कृत जरी समजत नसलं तरी हे वाचून लगेच समजेल काय या समर्थो भवेत गंतुंच विमान इथे स्मृतः. इथे विमान असा शब्द वापरला. पृथ्वी हे असं विमान की जे पृथ्वीवर चालतं, म्हणजे पृथ्वीवर चालणारच विमान. जमिनी, पृथ्वी म्हणजे जमीन, बरं का इथे अर्थ, जमिनीवर चालतं. अपसू, पाण्यात पण शिरून ते प्रवास करतं आणि आकाशात उडतं. कसं उडतं? खगवत, खग म्हणजे पक्षी, पक्षाच्या वेगाने, पक्षासारखं उडतं. स्वयं, आणि स्वयं स्वतः उडतं. त्याच्या आत काहीतरी एनर्जी आहे, त्याच्या आत यंत्र आहे, त्याच्या आत पॉवर आहे, म्हणून ते उडत आहे. या समर्थ भवेत गंतुम विमान इति स्मृतः. हे विमान आहे असं, त्याला विमान म्हणा असं त्यांनी त्याची थोडक्यात डेफिनेशन दिलेले. विमान कशाला म्हणायचं तर असं यान, असं व्हेकल की जे पृथ्वीवर जमिनीवर चालतं, पाण्यात पण चालतं आणि ते आकाशात पण उडतं. कदाचित असं एक व्हेकल असू शकेल की जे जमिनीवर पण चालतंय, आकाशात पण उडतंय. हे आपण बघतो, विमान जमिनीवर चालतं आणि टेक ऑफ घेतं. पण तेच विमान पाण्याच्या आतमधून पण प्रवास करतं का? करत असेल त्या काळी इतकं प्रगत तंत्रज्ञान होतं. ते आपण वैमानिकाचा जेव्हा आपण विषय घेऊ तेव्हा पाहू. नंतर पुढे त्यांनी म्हटलंय की देश देशांतरम तद्वत द्वीपांतरम तथा. कशा कशासाठी उपयोग होतो त्या विमानाचा? लोकांतरमच्या अपि या अंबरे गंतुमर्हति स विमान इति प्रोक्ता खेट शास्त्र विदावरैहि. एका देशातून दुसऱ्या देशात, देशांतर आपल्याला कळेल, म्हणजे ज्यांना फारसं संस्कृत समजत नसेल त्यांनाही याचा अर्थ कळेल. देश देशांतर आपण शब्द मराठीतही वापरतो. एका देशातून दुसऱ्या, म्हणजे त्या काळी एका देशातून दुसऱ्या देशात जात असत. देश अस्तित्वात होते, त्यांची नावं भले वेगळी असतील, परंतु देश अस्तित्वात व्यापारासाठी जात असतील, काही कामानिमित्त जात असतील, काही पण देशातनं एका देशातनं दुसऱ्या देशात जात होते निश्चित. कारण वैदिक संस्कृती सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जगभर व्यापलेली होती. देशातनं देशात
द्वीपावरनं द्वीपात बघा हा, इथे तसे कसे शब्द द्वीप, जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे आपण पूजेमध्ये म्हणतात. आता तर गणपती येतील, आपण जेव्हा संकल्प करतो तर द्वीप. सिंहल द्वीप म्हणजे श्रीलंका, द्वीप म्हणजे ते पाण्याने वेढलेला आहे आजूबाजूचा प्रदेश श्रीलंकेचा. आपला भारतवर्ष असा निमुळता निमुळता खाली होत गेला, आपल्याला माहिती. तिन्ही बाजूनी समुद्र म्हणजे द्वीप आहे. म्हणजे अशा द्वीपांवर सुद्धा ते जातं, फक्त देशांवरच जातं असं नाहीये. द्वीपांवर जातं म्हणजे समुद्र उल्लंघून जातं, समुद्र उल्लंघून ते विमान जातं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी. पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, हा विचार करण्यासारखा आहे आपल्या सर्वांनी, ह्याच्यावर विचार करा. लोक झालं ना, आता देशातनं देशात जात आहे, द्वीपावरनं जात आहे. पृथ्वी आपली, पृथ्वीवर अनेक देश आहेत, पृथ्वीवर अनेक समुद्र आहेत, पृथ्वीवर अनेक द्वीप आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्लोकात. मग झालं ना, आता इकडून तिकडे जातोय म्हणजे संपला, आता आणखीन कुठे जायचं आहे या विमानात. लोकांतरम चापी या अंबरे गंतुमर्हति. लोक म्हणजे हा आपला पृथ्वी लोक आहे. स्वर्गलोक, पाताळ लोक, 14 भुवन वगैरे सगळी जे आपल्या पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे. हा एक चंद्रलोक, पृथ्वीलोक, सूर्यलोक, अजून कुठले लोक. तर लोकांतरम चापी म्हणजे अशी जी विमानं आहेत त्यांना आपण आता अंतराळयान म्हणू की जी एका लोकातनं दुसऱ्या लोकात जात आहे. किती सुंदर शब्द वापरला आहे. पुन्हा सांगतो मी, लोकांतरम, पृथ्वी ह्या ग्रहावरनं दुसऱ्या ग्रहावर जाता येत का ती? जात असावीत. म्हणून तर ह्या लोकापासून म्हणजे उदाहरण द्यायचं मग, पृथ्वी लोकापासून चंद्रलोकावर जाणारी विमानं. चंद्रलोक म्हणजे चंद्रावर जाणारी, मंगललोक मंगळावर जाणे होती की काय. नंतर हा शब्द लिहायची काहीच गरज नाही ना. देशांतरम तद्वत द्वीपांतरम तथा, संपलं. पृथ्वीवर फिरले सगळीकडे, या देशात त्या देशात या द्वीपावरून. पण लोकांतरम म्हटलेलं आहे, एका लोकातून दुसऱ्या लोकात, एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात. लोक याचा अर्थ संस्कृतीने जगत असा पण अर्थ. अस्मिन लोके वगैरे असा शब्द म्हणतो आपण. अस्मिन लोके म्हणजे ह्या लोकांमध्ये म्हणजे माणसांमध्ये, अस्मिन लोके म्हणजे अस्मिन जगती, ह्या जगामध्ये, ह्या एका, हे जग आहे ना. मग ही पृथ्वी म्हणजे हे जग. आपण म्हणतो जगात म्हणजे कशात, पृथ्वी. मग एका जगातून दुसऱ्या जगात जायचंय म्हणजे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचंय का. तर यो अंबरे गंतू, अंबरे शब्द आहे बघा. आकाश, अंबर म्हणजे आकाश आपल्या सगळ्यांना माहिती. आकाशातनं ती जातात ते. 6 विमान इति प्रोक्त, याला विमान म्हणावं असंही त्यांनी सांगितलं. किती सुंदर डेफिनेशन दिलेली आहे विमानाची. हे सगळं काहीही निश्चित इमॅजिनरी नसणार आहे. ह्याच्या मागे निश्चित काहीतरी ठोस शास्त्रीय कारण आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे दिलेलं आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. माझे मागे एक वेद विज्ञान रंजनच्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या लेखामध्ये मी अंतराळयानाविषयी वर्णन, बरेच मला फोन आले, असं कसं लिहिलं, तसं कसं लिहिलं, असं नाहीच आहे, तसं नाहीच आहे. म्हटलं की सांगेन मी तुम्हाला. मग त्यांना मी समजावून सांगितलं कसं असेल. काही लोकांना पटलं, पण काही लोक, आपल्याच लोकांची तरीही मानण्याची तयारी नव्हती. आपण ज्यांची तयारीच नाही, ज्यांचा माइंडसेटच नाही, त्यांना आपण किती सांगणार समजा, हाही प्रश्नच आहे ना. असं तर आता आपण इथे यंत्रशास्त्र किंवा पुरातन भारतातील जे टेक्नॉलॉजी, जी आता आपण जो विषय होता, आपल्या पहिला विषय होता आपल्या आजच्या व्याख्यानाचा, तो विषय इथे संपतोय. म्हणजे इथपर्यंत मी सांगितलं आज. आता आपल्याकडे अजून थोडा वेळ आहे, तर आपल्या या आजच्या व्याख्यानाचा दुसरा एक छोटासा विषय आहे, पायथागोरस प्रमेय. अगदी इंटरेस्टिंग आहे, पहा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. एक मिनिट, मी जरा स्क्रीन स्टॉप करून जरा शेअर करतो, म्हणजे आपल्याला दिसेल व्यवस्थित. पायथागोरस आपण अगदी आनंदाने नाव घेतो पायथागोरस, आणि घ्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी बरंच काय काय कार्य केलेलं आहे पायथागोरसने, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे शाळेमध्ये. पायथागोरसच्या प्रमेयानुसार अमुक 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 जे काय असेल ते असं आपण लिहितो सगळेच जण. मी लिहिलेलं आहे शाळेत असताना, सगळ्यांनीच लिहिलेलं आहे. तर काय आहे प्रकरण ते पाहूया. आता पायथागोरस प्रमेय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग. दिसतोय की माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? लीनाताई दिसते स्क्रीन माझी? हो. हे बघा, हे पायथागोरस मध्ये आहेत आणि हे दोघे जण बाजूला आहेत. काय म्हणताय आर्यभट्ट, काय म्हणतायत बघूया. कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, काटकोन त्रिकोणाचे नियम अगदी गणितात आपण अगदी शिकतो, आणि अगदी अजूनही आपण वापरतो. जे मेकॅनिकल इंजिनियर असतील, जे आर्किटेक्ट असतात, त्यांना तर खूपच उपयोग होतो, आणि ते उपयोगीच आहे तसं थिअरम. हे सगळं आपण पायथागोरसच थिअरम आहे असं मानतोय.
मला पायथागोरसला कमी रेखायचं नाहीये, मी पुन्हा सांगतो. पायथागोरस ग्रेट होतेच. माझं कुठेही माझं म्हणणं नाहीये की त्यांना मानू नका, परंतु आपण जे पायथागोरसच्या प्रमेयाला जे मानतो आणि पायथागोरसला जे श्रेय देतो, त्याच्या कितीतरी वर्ष आधी आपल्या काही आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये या थिअरमचा उल्लेख आहे. पाहूया आता कसं आहे थिअरम ते. आपल्याकडे थोडा वेळ आहे, 10 मिनिटं अजून. प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये बौद्धायन नावाचे ऋषी होते. इसवी सन पूर्व 1200, इसवी सन पूर्व 1200, इसवी सन 1200 म्हणजे ख्रिस्ताच्या आणि पायथागोरसच्या आधी 1200 वर्ष आधी, म्हणजे खूपच काळ झाला हो, 1200 वर्ष आधी. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय शाखेशी संबंधित शुल्ब सूत्रात त्यांनी काय म्हटलंय, बौद्धायन ऋषींनी शुल्ब सूत्र स्पष्टपणे हे प्रमेय मांडलेलं आहे. त्याला भुज कोटी करणी न्यायम असं नाव दिलेलं आहे त्या थिअरमला, जे आता आपण पायथागोरस म्हणून वापरतो. हे जे मी सांगतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना, जर याच्यात कोणी शिक्षक असतील तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना निश्चित सांगा. आपल्या घरी जर कोणी शाळेत शिकणारी मुलं असतील 1ली ते 10वी, 5वी ते 10वी मध्ये किंवा पुढे, त्यांनाही निश्चित सांगा. खूप महत्वाची माहिती मी सांगतोय. भुज म्हणजे पाय ट्रायंगलचं त्रिकोण, कोटी म्हणजे उंची, आणि करणी म्हणजे कर्ण, तिरका जो असतो. आपल्याला ते चित्र दिसतंय बघा, जिथे निळ्या कलरचा चौकोन आहे तो बी आहे, बेस आहे. लाल कलरचा जो चौकोन दिसतोय तो त्याचा उभा आहे पाया, आणि तिरकी जी रेषा आहे ती आहे हायपोटेन्युअस म्हणजे त्याचा कर्ण. आता काय आहे त्याचा श्लोक पाहू आधी, पण त्याचं पुढे विवेचन पाहू. दीर्घ चतुरः श्रस्याक्षणाया रज्जु पार्श्वमानी तिर्यगमानी च यत् पृथक् भूते कुरुस्तत् उभयं करोति. एकेका शब्दाचा अर्थ पाहणार म्हणजे आपल्याला निश्चित समजेल काय म्हणायचं. दीर्घ चतुरस्य म्हणजे चौकोन, चतुरस्य म्हणजे चौकोन, चतुर 4 असतात ना चौकोनात. अक्षणया म्हणजे कर्ण, रज्जू म्हणजे दोरी, पार्श्वमानी म्हणजे परपेंडिक्युलर, तिर्यगमानी म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे पार्श्वमानी म्हणजे त्याची उंची. अशा प्रकारे तुम्ही दोरी जर ताणशुल्ब म्हणजे दोरी, शुल्ब सूत्रे सगळं दोऱ्यांच्या ह्याच्यावर आधारित आहे. दोऱ्यांचे आकार वेगवेगळे करून त्याच्याप्रमाणे त्यांनी मांडणी केली, म्हणजे किती ज्ञान असणार आहे. तर काय म्हणतायत ते, पार्श्वमानी म्हणजे लंबरूप, तिर्यगमानी म्हणजे क्षितिज समांतर, आणि तिरकी लावायची. अक्षणया म्हणजे कर्ण, अशी तिरकी. आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकाने काटकून आणा. यत् पृथक् भूते पुरुतः म्हणजे एरिया ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स तद उभयम करोति, कर्णाच्या क्षेत्रफळा एवढी बेरीज. ते मागे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो काय म्हणायचंय ते. इथे एक पाया दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे, बी लिहिलंय बघा तिथे. एरिया इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे ही जी खालचा जो बेस आहे, पाया आहे, त्याच्यावर जर तुम्ही चौरस काढला तर त्याचा एरिया येतो बी स्क्वेअर. जो उभा लंबरूप दिसतोय त्याच्या रेड कलरचा आहे, तो लाल रंगाचा आहे, तिथे जो एरिया आहे तो ए स्क्वेअर दिलेला आहे. आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारी जर आपण तिरकी रेषा काढली, कर्ण काढला, तर त्यामुळे जो काही चौकोन तयार होतोय त्याचा जो एरिया आहे एच स्क्वेअर, तो एच स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एच म्हणजे कर्ण आहे, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. झालं की जे पायथागोरसने सांगितलंय ते इतकं सुंदर सांगितलंय बौद्धायन ऋषींनी इसवी सन पूर्व 1200 मध्ये. पायथागोरसच्याही आधी सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला माहितीच नाही, कुठेही गणिताच्या पुस्तकामध्ये उल्लेख नाही, गणित शिकवणाऱ्या शिक्षकांनाही माहिती नाही. दोष कोणाचाच नाहीये, दोष आपल्या सिस्टीमचा आहे की आपणच सांगत नाही, त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही. काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर एक दोरी खेचून धरली असता त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंमुळे तयार होणाऱ्या चौकोनाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. आता जे मी सांगितलं ते थोडस मी गणितीय भाषेत लिहिलेलं आहे इथे. रोप स्ट्रेच along the length of diagonal produces an area which is the vertical and horizontal sides make together. वर्टिकल साइड, हॉरिझॉन्टल साइड, त्याच्यामुळे तो चौरस तयार झालेला आहे. तो चौरस हा त्या कर्णावर काढलेल्या चौरस
त्या दोघांची बेरीज केली तर ती तेवढी येते असं त्यांनी म्हटलेलं. मग कशाला कोणाला बरं द्यायला पाहिजे श्रेय? खरं म्हणजे बौद्धायन ऋषींना द्यायला पाहिजे. बौद्धायन गणिती, ऋषी नाही गणिती म्हणू आपण. ऋषी म्हटलं तर आपला वाटतं दाढी वाढवली, जटा वाढवल्यात, रुंड माळा घातल्यात, कमंडलू आणि नामस्मरण करतायत. पण नाही, मागच्या त्या आपल्या पुराणांमध्ये जे काही ऋषी आहेत, ऋषी म्हणजे सायंटिस्टच होते. त्यांनी खूप काही शोध लावलेत, खूप काही लिहून ठेवले, प्रचंड ज्ञानाचं भांडार आपल्या समोर उपलब्ध करून दिलेला आहे. असो, पुढे पाहूया. याच्या संबंधात पुढे बघतोय अजून एक श्लोक आहे. आयामम आयाम गुणम विस्तारम विस्तरेण तू समस्य वर्गमूलम यत यत कर्णम तत् विदो विदुः. अजून एक श्लोक आहे. हेच थिअरमचा श्लोक आहे. म्हणजे हा पहिला श्लोक म्हणजे ते पायथागोरसचं थिअरम. हा जो श्लोक आहे ते म्हणजे पायथागोरसच थिअरम आहे. आयामम आयाम आयाम गुणम, the length multiplied by itself, length, and vistaram vistarena tu, and indeed the breadth multiplied by breadth, म्हणजे L square plus B square, length and breadth. L square म्हणजे length multiplied by length, vistaram vistarena tu, breadth multiplied by breadth म्हणजे B square, समस्य वर्गमूलम, the square root of the sum, A square plus L square plus B square, the square root of that sum, तत् कर्णम. किती सुंदर लिहिलंय ते हायपोटेनियस. तद विदो विदुः म्हणजे दोज वर्स इन द डिसिप्लिन से सो. हे ज्ञानी माणसं आहेत, त्यांनी हे सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात येत आहे ना मी म्हणतोय ते. L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू, त्याचं इज इक्वल टू H स्क्वेअर हायपोटेनियस. H स्क्वेअर आपण काढून टाकला तर बरोबर इकडचा स्क्वेअर टाकला, काढला उजव्या बाजूचा, तर डावीकडे वर्गमूळ आपल्याला टाकावं लागणार. म्हणजे गणिती आहेत, म्हणजे सगळ्यांना समजेल, अगदी सोप्या भाषेत सांगतोय मी. तर ते वर्गमुळात अ चा वर्ग अधिक ब चा वर्ग बरोबर क चा वर्ग आपण उदाहरणासाठी घेऊ. अशा प्रकारची जी मांडणी ते स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी, कशा प्रकारे पायथागोरसचा सिद्धांत सांगतायत हे ऋषी बौद्धायन गणिती म्हणून. पुढे काय म्हणतात आर्यभट्ट ते पाहूया. गणितपाद या ग्रंथामध्ये सुद्धा हेच प्रमेय सांगतात. काटकोन त्रिकोणात पाया बाजूचा वर्ग आणि लंब बाजूचा वर्ग, पुन्हा एकदा पाया बाजूचा वर्ग आणि लंब बाजूचा वर्ग यांची बेरीज कर्णाच्या वर्गा इतकी असते. यश्चैव भुजा वर्ग म्हणजे खालचा बेस, कोटी वर्ग हा म्हणजे उभी लाईन, कर्ण वर्ग हा 6. इथेच आपल्याला समजतंय की त्यांनी हेच मांडलेलं आहे. पहा मी इथे अजून जरा समजेल अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर काय म्हणतात ते पाहूया. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर रूट ऑफ द स्क्वेअर ऑफ द बेस प्लस स्क्वेअर ऑफ द अपराइट is the square of the hypotenuse, and the diagonal of the rectangle produces both areas which its length and breadth produces separately. अशा प्रकारे हे जे पायथागोरसचे थिअरम आहे ते आपल्याला कळतं की हे पायथागोरसला आपण दिलेलं आहे श्रेय, सर्व जगाने दिलेलं आहे म्हणून आपणही दिलेलं आहे. ऑफकोर्स त्यांचं श्रेय असेलही, परंतु त्याच्याही आधी आपल्या बौद्धायनच थिअरम असंच लिहायला पाहिजे, माझा तर आग्रह आहे. हे आपण सगळ्यांना सांगून, खरं म्हणजे कोलॅबोरेटिव्ह वर्क असेल तर आपण सरकारपर्यंत पोहोचून जर आपण ते पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून घेतलं, ही गोष्ट दडदडीत पुरावा याच्यात मी माझ्या मनाचं काही, तुम्ही जरी सर्च केलं वाचलं तरी तुम्हाला हेच सापडेल, हेच दिसेल. तर ते सगळ्यांनी प्रयत्न केले आपण तर कदाचित ते पाठ्यपुस्तकात समाविष्ट होईल आणि तिथे पायथागोरसचं नाव घेतलं जातं. तिथे बौद्धायन महान गणिती यांच्या प्रमेयानुसार भुज कोटी करणी न्याय असं असावं असं माझं खूप वाटतं मला. अगदी असं की केव्हा तरी आपल्याला असं पाहायला मिळेल का पाठ्यपुस्तकामध्ये. का पाठ्यपुस्तक म्हणतो मी, कारण ही नवीन पिढी जी तयार होते ती शाळेच्या माध्यमातूनच तयार होते. त्याच्यामुळे शालेय अभ्यासक्रमातच हे सर्व समाविष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण इथून किती सांगितलं तरी समजणार नाही. जोपर्यंत ते बिंबत नाही मनावर तोपर्यंत हे आपल्याला शक्य होणार नाही. तर अशा प्रकारे आज आता आपण थांबतो इथे. आपण रोबो पाहिले, आपण विमानांचे उल्लेख पाहिले, थोडेसे जनित्र कसं तयार होतं ते पाहिलं, बॅटरी आणि हायड्रोजन फुगा कसा होतो ते पाहिलं, दुर्बीण कशी तयार करायची ते पाहिलं. हे तंत्रज्ञानाचा आढावा घेतला आणि हे थोडंसं आपण गणितशास्त्र अगदी थोडक्यात आपण वाचलं, पाहिलं की कशा प्रकारे हे भुज कोटी करणी न्यायम हा सिद्धांत मांडलेला आहे बौद्धायन ऋषींनी.
तर आता मी इथे थांबतो. पुढचे सूत्र लीनाताईंमध्ये. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वैभव. खूप छान विवेचन होतं सगळं. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत काही? मला प्रश्न नाही, मला सांगायचं आहे. हा, हा. खूपच छान झालं व्याख्यान. वेरूळच्या लेणीमध्ये, लेणी नंबर 9 मध्ये सायकलचं चित्र आहे आणि त्याच्यावर एक मुलगा सायकल चालवतोय असं ते बरं. चित्र नाहीये, ती कोरलेलं म्हणजे आपली काय म्हणतात कोरीव कोरीव काम केलेलं आहे. कोरीव काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो सायकल चालवतोय असं दाखवलेलं आहे. म्हणजे त्याचा बॅलन्स आहे, त्याला हे नाहीये. दुसरी गोष्ट, तिथेच कंदील आणि आपण आता जे शाळेमध्ये टेबल आणि खुर्ची असते तशा याच्यावर तो अभ्यास करताना दाखवलेला आहे लेणी नंबर 9 मध्ये. बरं. आणि मला लेणी नंबर आठवत नाहीये, पण बहुतेक 27 किंवा 29 असेल. त्याच्यामध्ये खुर्ची सदृश्य, ज्याला जसं तुम्ही वर्णन केलं तशा याच्यामध्ये, आणि वरती पॅराशूट सारखं म्हणजे तो हायड्रोजनचा फुगा, असं बहुतेक 27 किंवा 29व्या लेणीमध्ये आहे. अर्थात मी 74-76 साली बघितलेलं आहे ते, त्यामुळे मला लेणी नंबर आठवत नाहीये. नाही, पण तरी तुम्ही खूप छान माहिती दिली. आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. उपयुक्त माहिती आहे खरंच. आणि लेणी नंबर 9 मात्र नक्की आहे. लेणी नंबर 9 मध्ये सायकल आणि कंदील आणि टेबल खुर्ची हे लेणी नंबर 9 मध्ये आहे, नक्की आहे. ग्रेट. खूप छान. मी अजून कधी गेलो नाहीये, पण गेलो तर नक्की आवर्जून अगदी वेळ काढून पाहिन. जरूर सर, जरूर. आणि तुम्ही जाणार असाल तेव्हा मला कळवलं तर मी पण येईन तुमच्या बरोबर. जरूर जरूर, निश्चित निश्चित. रश्मी थत्ते, हात वर केला. नमस्कार सर. आता मी खूपच इंटरेस्टिंग तुमचं व्याख्यान ऐकलं आणि त्याच्यात वेगवेगळ्या यंत्र, रथ आणि यान ह्याची तुम्ही माहिती दिली. पण एक आता मला फक्त वाटते की इतक्या जुना काळात इतकं जर प्रगत होतं तर शिवण यंत्राबद्दल त्याच्यात काही कुठे उल्लेख आहे का हो? किंवा आपण मिक्सर, ग्राइंडर असं म्हणजे स्वयंपाकघरातली काही यंत्र मला अशी कानावर आली नाही. म्हणजे त्या काळात हा शोध नक्की लागलेला असणार. तर तसे काही कुठे उल्लेख आढळले का? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला तरी अजून सापडलेलं नाहीये हे. पण तुमचं म्हणणं रास्त आहे. स्वयंपाकघरातलं म्हणण्यापेक्षा सुद्धा शिवण यंत्राचा शोध लागला असावा, कारण चाकाचा शोध लागलेला आहे आणि सुईचा शोध लागलेला आहे. हे सुई संबंधी मी पुढे कधीतरी सांगेन की ती सुईचा शोध कसा लागलाय ते कधी पुढच्या व्याख्यानात. चाकाचा शोध लागलेला आहे, दोरी माहितीये आणि सुई माहितीये. या 3 गोष्टी ज्ञात होत्या. मी सुई तर वेद काळापासून माहितीये बरं का. तर ह्या 3ही गोष्टी ज्ञात होत्या. मग कदाचित शिवण यंत्राचा शोध लागला असावा, असेलही तुम्ही म्हणता तसं. माझ्या वाचनात कधी आलं नाही, पण जरूर मी प्रयत्न करतो. मला काही सापडलं तर निश्चित तुमच्या सगळ्यांपुढे मांडतो. थँक्यू सर. विवेक फडणवीस. हॅलो, कोण बोलतंय? क्षीरसागर बोलतोय. बोला क्षीरसागर. क्षीर सर, आता मी 2 व्याख्यान पहिलं आणि आजचं ऐकलं. मधलं काही कामामुळे जमलं नाही. पण ते जे सतत निर्णया ऋषींबद्दल आत्मविश्वासाने आणि पुराव्याने सगळं सांगतात आपल्याला, तर माझी एक अशी विनंती आहे, तुमचा अभ्यास आहे, तुम्ही आम्हाला आव्हान करताय सगळे म्हणून पुढे जा, पण आम्हाला जर काही विचारलं तर सांगता येणार नाही. आपलं मोदी सरकार जे आहे ते पूर्वीच्या अभिमान म्हणजे परंपरेला ऋषीबद्दल त्यांना आदर आहे, सगळं आहे, कारण आपण वेळोवेळी बघतो. तर आपण पुढाकार घ्या आणि आपल्याला जर काही आमची कोणाची कुठल्याही स्वरूपात मदत पाहिजे असेल तर जरूर मिळेल. आणि जेणेकरून आपले पूर्वीच्या ऋषीमुनींचा ठेवा उजेडात येईल. नरेंद्र मोदी नक्की तुम्हाला कौतुक करतील, एखादं पद्मश्री पण देतील. आणि नको मला अजिबात नकोय काही. आपल्या ऋषींना द्या,
आपल्या सगळ्या ऋषींना, आपल्या सगळ्या पुरातन जे आपले आता म्हटले आर्यभट्टांना तर आपण मानाचं स्थान दिलेलं आहेच, उपग्रहाला नाव देऊन. परंतु त्यांच्यासारखे इतर अनेक जे शास्त्रज्ञ होते ज्यांचे आता आपण इथे उल्लेख पाहिले, त्या सगळ्यांचं जरी आपण कौतुक केलं, संपूर्ण भारताने जरी कौतुक केलं, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचल्यासारखं आहे. आणि आपल्या या छोट्याशा खारीचा वाटा जो आपण उचललाय, आपण निदान थोडंसं वाचतोय, आपण अभ्यास करतोय आणि आपल्याला काही गोष्टी समजतायत. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे काका, बरोबर आहे, गेलं पाहिजे. परंतु ते असं मी एकटा जाऊन काही होणार नाही, की 4 लोक आलीत तर आपण थोडक्यात काय त्याला आपल्याला कुठल्या राजकीय माणसाला, राजकीय व्यक्तीला हाताशी धरूनच आपल्याला पुढे जावं लागेल, नाही तर आपल्याला तिथे उभंही करणार अशी परिस्थिती अगदी आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे. पण तुमचा जो अभ्यास आहे म्हणजे त्यांनी जर काही विचारलं तर आम्हाला काहीच सांगता येणार नाही. तुम्ही कसं अगदी खोलातून अभ्यास केलाय, कुठल्याही प्रश्नाला तुम्ही किती सुंदर माहिती सांगता. तुम्हाला म्हणणारे खूप आहेत आणि ते पुरावे हे करतात. आता त्यावेळेच्या सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून, पण हळूहळू तेजोमल होऊ शकेल. तर तसंच माझी विनंती आहे की तुम्हीच पुढाकार घ्या. आमचं काही कुठल्याही दृष्टीने सहाय्य पाहिजे असेल तर नक्की नक्की, अगदी आर्थिक सुद्धा पाहिजे असलं तरी देऊ. एवढं मोठं तुम्ही ज्ञान, किती कष्ट घेतलेत आणि मांडताय, नक्की तुम्हाला यश मिळेल. एवढंच. हो, धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद क्षीरसागर काका, खूप धन्यवाद, खूप छान शेअर केलं. थँक्यू. नमस्कार, मला बोलायचं होतं जरा. हा, बोला लीनाताई, बोला. हा, नमस्कार. लीना दामले बोलतेय. वैभव सर, खूप छान काम करताय आपण, अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती देताय आपण. मीही या संदर्भात थोडंफार लेखन करते. मगाशी आपण जे बोलताना म्हटलात की कीलक म्हणजे तुम्हाला नक्की ते माहिती नाही असं म्हणालात आपण. तर मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, ऐकल्याचं आठवतंय दुर्गा सप्तशतीमध्ये किंवा कुठेतरी, की कीलक म्हणजे किल्ली किंवा त्याला बसणारं योग्य असं कुलपाला उघडणारी ते चावी, अशा स्वरूपात काहीतरी कीलक हा शब्द येतो. असं मला एक सांगावंसं वाटलं की जे मला माहिती आहे. पण आपण जे काम अतिशय चांगलं काम करता आहात त्याच स्वरूपाचं थोडंफार लेखन मी करते, नाही असं नाही. पण आपल्या कामाला खरोखर सलाम आहे. आणि खरोखर आता क्षीरसागर काका म्हणाले तसं, जर आमची मदत लागली तुम्हाला तर आम्हाला जरूर सांगा. आपण सगळे मिळून हा जो काय प्रोजेक्ट आहे आपला, तो उच्च पदस्थानपर्यंत घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि बौद्धायन सूत्र म्हणून जर ते नोंद झालं पाठ्यपुस्तकांमध्ये तर त्यासारखी अभिमानाची गोष्ट दुसरी कुठली नसेल. निश्चित. धन्यवाद. धन्यवाद लीनाताई, धन्यवाद. अर्थ सांगितल्या त्याबद्दल तुमचे विशेष आभार. माझ्याही ज्ञानात भर पडली त्यामुळे धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार, बोला. मी खडणवीस बोलतो, विवेक खडणवीस, नागपूरहून बोलतो आहे. हा, बोला. बऱ्याच वर्षापूर्वी नागपूरला या विदर्भवाल्यांची मीटिंग झाली होती आणि त्याच्यात ह्या ज्या विमान आहे या विमानाबद्दल माहिती दिली होती. तर त्याच्यात हैदराबादचे कोणी पांडे म्हणून आले होते. तर त्यांनी त्या एका याचं म्हणजे विमानात जर तुम्हाला समजा इतके 6-6 महिने जर फिरायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अन्न वगैरे काही लागेल. तर त्यांनी त्या याच्यात सांगितल्याप्रमाणे औषधी बनवली होती, गोळ्या. किती जर गोळी घेतली तर तुम्हाला 3-3 दिवस भूक लागत नाही. आणि कारण याच्यात जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला ते सोबत घेऊनच जावं लागेल ना, अन्न वगैरे. तर नागपूरला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हे जे विद्युत गट आहे, विद्युत गटाचंही नागपूरला काम झालं आहे. मला नाव नाही आठवत, मी थोड्याने सांगू शकेल की त्याच्यात त्यांना एक प्रॉब्लेम आला होता. त्याच्यात लिहिलं होतं की मयूरशीर्ष, हे मयूरशीर्ष म्हणजे मोराचं डोकं. त्यांनी मग हे केलं, त्यांना शोधल्यावर मग कळालं की मयूरशीर्ष म्हणजे मोरसूद. तर ते मग ती मोरसूद हे केली आणि त्याच्याप्रमाणे ती विजेरी त्यांनी तयार केली, विद्युत गट त्यांनी तयार केलेला होता. म्हणजे झालेलं आहे याच्यावर काम. ही खूप चांगली माहिती दिलीत. आणि म्हणजे त्यांनी जी प्रोसेस डिफाईन केलेली आहे त्या संस्कृत श्लोकांमध्ये, त्याच्याप्रमाणे जर आपण प्रयोग केला तर निश्चित त्यातून काही व्होल्ट तरी विद्युत निर्माण होऊ शकते. हे आता तुम्ही सांगितल्यामुळे फार बरं झालं, आम्हालाही आनंद वाटला की म्हणजे नुसतंच लिहिलेलं नाहीये, कुणीतरी त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. श्रीराम ज्योतिषी म्हणून नागपूरला होते, त्यांचं मी विज्ञानाचं ऐकलं होतं.
तर त्याच्यात त्यांनी हे सांगितलं होतं की आपल्या इथे जे धातू वितळायचं आहे त्या धातू याच्याबद्दल जे आहे ना, आता म्हणतात त्याला जंगल नाही, त्याच्याबद्दल खूप प्रश्न आहे. पण त्या याच्यात जे आहेत म्हणजे वेदात जे सांगितलं आहे त्याप्रमाणे साहित्य वापरून सुद्धा कामं का होत नाही. तर त्यांनी सांगितलं की संस्कृत भाषा काय जशी काही काही वर्षांनी भाषा बदलते तशी ती भाषा बदलत गेलेली आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भारत म्हणजे आपण फक्त भारतात शोधतो, तर भारताची कक्षा ज्या होती ती अफगाणिस्तानच्या पलीकडे होती. तर त्याच्यामुळे त्या वनस्पती यापुढे आपल्याला भेटत नाही आणि आपण काय म्हणतो की त्या पुराणातल्या वानगी आहे म्हणून ते आपण सोडून देतो. तर त्या पुराणातल्या तशा वानगी नाही, तर त्या या 2-3 गोष्टीबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे म्हणे. तर नागपूरला पण होले म्हणून आहेत, सतीश होले, त्यांनी या विमानाच्या याच्यात पुष्कळसं काम केलेलं आहे. माझ्याजवळ त्यांचं पुस्तकही असेल किंवा त्यांचा नंबरही आहे, तर तुम्हाला त्यांच्याशी हे कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो की तिकडे पण सर्व पुष्कळ चालू आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे मुंबईला मोघे म्हणून आहेत, त्यांनी आपल्या जे हे करतो आपण अग्निहोत्र याच्यावर त्यांनी पेटंट घेतलेला आहे. वा. नागपूरला संजय वाते म्हणून आहे, त्यांनी गोमूत्रावर पेटंट घेतलं, गोमूत्रावर पीएचडी केलेला आहे. तर असे आपल्या इथे पुष्कळशे लोक आहेत की ज्यांनी पुष्कळसं काम केलेलं आहे. तर आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू. आमचं काम आहे जिथे संघशक्ती युगे युगे म्हटलं कलियुगे म्हणून म्हटलेलं आहे, तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचं. आणि तुम्ही हे छान काम करून राहिले आहेत, तर आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण आपल्या याच्यावर एक म्हटलं जाते की कोणतंही होतं की झाल्यावर म्हणतात की भारतातच आमचं होतं, भारतात आमचं होतं. मधल्या काळात आपले जे आहे ना त्या लायब्ररीत जायला गेल्या म्हणतात की 6 महिने त्याचा धूर येत होता. तर त्या तक्षशिलामध्ये तर असे अनेक ग्रंथ होते की जे सगळे जाळले. त्याच्यामुळे आपल्याकडचं खूप महत्वाचं ज्ञान आहे. खजिना जो ज्ञानाचा होता तो सगळा आता आपण मुक्तोय त्याला जाळपोळ झाल्यामुळे. खरंय खरं. म्हणून मला ते हे सांगायचं होतं की आपल्याजवळ होतं पुष्कळ, पण मधल्या काळात जी अवकाळा आली होती त्याच्यामुळे जसं त्या हनुमंताचं होतं ना, हनुमंताला सुद्धा त्याची शक्तीची जाणीव करून द्यावी लागली होती. नीलांनी त्याची जाणीव करून दिली होती की बाबा तू हे विसरला, तुझे आहे तुझं पाशी पण तू जागा विसरलाशी. तर ते तुम्ही काम करून राहिले. खूप खूप धन्यवाद. असंच आम्हाला पाठवत राहा. आपल्या जर माहिती असते तर आम्ही पण तुम्हाला सांगू. निश्चित निश्चित, जरूर जरूर. खूप खूप आभार. मी याच्या आधी तुमच्याशी बोललेलो विवेक खडे. बरोबर असेल, माझ्या नाही लक्षात येते. हो हो. अजून कुणाला बोलायचंय, कुणाला काही विचारायचंय? हा लीनाताई. हा बोला. बोल रंजना. बोलते. मी तुम्हाला एक पिक शेअर केलंय जे 14व्या शतकातलं आहे आणि त्याच्यामध्ये ती बाई कम्प्युटरवर बसलेली आहे. सेम आहे. तर ते तुम्हाला जर का पॉसिबल असेल तर सगळ्यांना दाखवा. मला नाही ते करता. नाही, मला नाही तसं दाखवता येणार. माझ्याकडे आता कॉर्ड नाहीये कारण. पण मग त्यांना वैभव सरांना हे वैभव सरांना ते पाठवते, नक्की पाठवते. खूप छान झालं लेक्चर. खूपच आपण प्रगत होतो. तेच मी मेसेज टाकलाय की आता कळतंय की केवढे प्रगत होतो आपण. पण मला हे एकच प्रश्न आहे वैभव सरांना की ते म्हणजे लोक का पावलं सगळं एवढं इंग्रजांमुळे का काय? म्हणजे हे तर इंग्रजांमुळे तसं नाहीये, परंतु बरीच कारण आहेत. एक म्हणजे आपल्याकडे एकी नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे मुसलमानांचं जे बाबराचं आक्रमण झालं तेव्हापासून. ठीक आहे, समजा मी प्रयत्न करतोय की बाबा नाही माझं संशोधन मला पुढे आणायचं आहे. एक समजा त्या काळी मी असेल बाबराच्या काळी, उदाहरण देतोय मी. शेजारचे मी माझ्या राजाकडे गेलो, राजाला सांगितलं हे असं असं मी शोध लावलेला आहे किंवा आपल्या ग्रंथांमध्ये अमुक अमुक असं असं लिहिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे काहीतरी एक्सपेरिमेंट करून मी एक मॉडेल बनवलंय. परंतु आपल्यावर परचक्र सारखी येत होती 2 राजांमुळे. राजांमध्ये दुफळी होती, त्याच्यामुळे ते सगळं युद्धाचा जो काळ होता आणि तो स्टॅबिलिटी अजिबातच नव्हती. त्यामुळे हे झालेलं आहे. त्याच्यानंतर इंग्रजांनी तर फारच आपल्याला माहितीये काय केलेलं आहे ते दीक्षेवर. आणि आपणच तुम्ही मागास आहात असंच. आणि आपले लोकही असंच वागले मागास असल्यासारखे. मी आता माझा उद्या आता मी एक लेख पाठवतोय. म्हणजे आता आपल्याकडे जो लेख आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ग्रहण कशी होतात वगैरे आपण मानतो, बरोबर आहे की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा ग्रहण होतो किंवा उलट होतं तेव्हा ग्रहण होतं.
हे आर्यभट्टांनी असं सांगितलं, त्याच्यापुढे हे सांगितलेलं नाहीये त्यांनी की तुम्ही ग्रहण काळा झाल्यानंतर नदीवर सगळेजण आंघोळी करा, नंतर तुम्ही असं करा, वेध पाळा, मग ते खाऊ पिऊ नका, उपाशी राहा. ही अशी कर्मकांड वगैरे ह्या आर्यभट्ट किंवा आपल्या या जुन्या पुराण काळामध्ये किंवा ह्या अशा मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी, आता बौद्धायन म्हटलं, आर्यभट्ट यांनी अक्षरशः सुंदर विवेचन केलेलं आहे की केपलरला आपण त्याचं श्रेय देतो की ग्रहण कसं होतं हे शोधून काढलं, परंतु आर्यभट्टांनी व्यवस्थित सांगितलंय कोणाची सावली कोणावर पडते, कोण कोणाच्या मध्ये आल्यावर ग्रहण होतं. कसं कळलं त्यांना इतक्या हजारो वर्षापूर्वी? कार्यकाळ त्यांचा पाहिला तर अशक्य आहे कळणं, परंतु त्यांनी सांगितलंय ते बरोबर आहे ना. आताच्या आपण कालानुरूप जर पाहिलं ते बरोबर होतं. म्हणजे हे कर्मकांडामुळे सुद्धा आपण मागे पडलो. मला कर्मकांडामुळे जास्त पडलो असावं. की आता हे म्हणजे ग्रहण कसं होतं हे आर्यभट्टांनी काय सांगितलं, ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तिथे जाऊन आंघोळी करा, नंतर तुम्ही उपास करा, काही खाऊ पिऊ नका वगैरे वगैरे, ह्याच्याकडे जास्त फोकस केला गेला. त्याच्यामुळे आर्यभट्ट मागे पडले आणि आपण आपलं कर्मकांड करत राहिलो, असं झालं ते. म्हणजे प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे म्हणजे कर्मकांड हे सुद्धा आहे, आपण मागे राहिलो याचं कारण. त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, आणि ते नागपूरचे सायंटिस्ट आहे, त्यांनी एक गोष्ट सांगितली. आपल्याकडे एक गोष्ट होती की मी केलेलं लपवून ठेवणे, त्याचं डॉक्युमेंटेशन होत नव्हतं, त्याच्यानी पुढच्या माणसाला पुन्हा पहिलेपासून चालू करावं लागत होतं. ही एक गोष्ट होती. माहितीये का, आपले जर्मनी संस्कृत ग्रंथ पुष्कळसे जर्मनीत गेलेले आहेत. एक साधी गोष्ट सांगतो. हा होरा आहे ना, होरापासून हवर आला. आणि दुसरी गोष्ट गंमत पहा, आपल्या इथे 24 गटे आणि 60 तिकडे हे सांगितलं आहे. आणि जस्ट इकडे यांनी करताना काय केलं की 60 मिनिटं घेतले आणि 24 आहे. हे जस्ट उलट कसं काय होईल? ए ला बी म्हणायचं आणि बी ला ए म्हणायचं. बरोबर, खरंय तुमचं म्हणणं. हा, तर नाही तर आणि हवरवरून होरा आलाय, होरावरून हवर आलाय, हवरून अवर झालाय. बरोबर बरोबर. अशा पुष्कळशा गोष्टी कसं काय असते की, आणि चोरी करण्यात पुष्कळ लोक एक्सपर्टच असतात. त्याच्यानी तीच गोष्ट करायची. इकडे बाई हे गेली असेल तर तिकडे नवरा दाखवायचा, नवरा गेले असेल तर बाई दाखवायची, आणि तीच गोष्ट पुन्हा लिहून काढायची. दुसरी गोष्ट अजून एक हे सांगतो. आपल्या इथे जी हे जे आहे ना, आपण काउंटेशन करतो 0 पासून 16 डिजिट आलं ना, आपण हे करतो आहे, तर त्याचा हे जर तुम्ही लावाल तर 0 म्हणजे जर अमावस्या पाडली आणि 1 पासून 15 पर्यंत पौर्णिमा केलं तर ABCD F पर्यंत जे केलं ना, मी याच्यातला कॉम्प्युटरवाला असल्यामुळे, तर ते पूर्ण याच्याशी हे अटॅच होते, म्हणजे हेक्साडेसिमल. आणि तेच रिपीट होत गेलं. 0 जर तुम्ही अमावस्याला पकडलं आणि 1 ते 15 पकडलं तर हेक्साडेसिमल तयार होत. बरोबर. थँक्यू. कोणी आहे अजून? कुणाला बोलायचंय का? कुणाला काही प्रश्न आहेत, बोलायचंय, विचारायचं आहे, हॅलो, शेअर करायचं आहे? हा बोला. श्रीराम बापट बोला. मॅडम, हे सर्व लिखित स्वरूपात सरांनी पुस्तक वगैरे काही लिहिलं आहे का? तर आम्हाला पुस्तक नाही लिहिलेलं अजून, अभ्यास सुरूच आहे, त्याच्यामुळे पुस्तक लिहिलेलं नाहीये अजून तरी, नाही लिहिलेलं. परंतु मी ते लिखित स्वरूपात आहे, म्हणजे मी दर शनिवारी रविवारी माझे ते लेख पाठवतो. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही माझ्या त्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मग मी तुम्हाला ग्रुप, इथे सगळ्यांनाच हे माझी विनंती आहे, तुम्हाला जसं नाही की ज्यांना हे लेख हवे असतील, अजूनही मी लिहितोच आहे बरं का. तर ते आतापर्यंत 20 लिहून झालेले आहेत, उद्या 21वा लेख पाठवणार आहे मी. तर ज्यांना हे लेख हवे असतील त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला संपर्क साधा, मग मी तुम्हाला माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ऍड करून घेईन, म्हणजे तुम्हाला सगळे लेख मिळतील. धन्यवाद सर. थँक्यू श्रीरामजी. आपण अजून कुणाला बोलायचंय, शेअर करायचंय काही? लीनाताई, हा बोल बोल. त्यांचा व्हॉट्सअप नंबर आम्हाला पाठवा ना, म्हणजे मग ओके ओके, ह्या गाण्यावर टाकलात तर बरं पडेल. हो हो हो, आता सुद्धा सांगेल, शेअर केलास तरी चालेल. हो हो, मी आपल्या कम्युनिकेशन चॅटवर टाकलेलं आहे. 8898
882382. पुन्हा रिपीट करतो मी 8898482382. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद. कोणाचा हे आहे? कुणाचा पुजारी म्हणून होते, त्यांच्याकडे भरपूर कलेक्शन मारले आता. एक मिनिट. श्रीराम बापट. हा बोला. नाही, मला तो नंबर मिळाला सरांचा, मी कॉन्टॅक्ट करीन त्यांना. ओके. थँक्यू. ओके. शिल्पा थांबूया. हो. थांबूया. हा शिल्पा, समअप करणार आहेस का? तुला जेवढं समजलंय तू होतीस का पहिल्यापासून? पहिल्यापासून आहे असलीस मी. तर तुला जे आवडलंय ते सांगितलंस तरी चालेल. हो आहे मी, पण मी हा. नोट नाही केलेला. ओके बरं, सगळं. हरकत नाही, हरकत नाही. ठीक ठीक. लीनाताई, हा मी बाहेर आहे तर तुम्ही मला पाठवा ना. मी सुलभा दास बोलते. आपण तुमचं- व्हॉट्सअपवर आहोत. ओके, सुलभा दास. बरं ठीक आहे, मी पाठवते. हा. हा. म्हणजे सगळे लेख निवांत वाचता येतील ना. हो हो, मी पाठवते तसे अवघड आहेत लक्षात राहणं. बर. येस हा. येस. थँक्यू. पाठवते मी. चालेल. हॅलो. हा बोला. हा, नाही मलाही पाठवा, म्हणजे वेगळा कॉन्टॅक्ट करायला नको. ओके. ह्याच नंबर माझा व्हॉट्सअप आहे. करू चालू. इथून जाणार. मला कुणाचा तरी ना खूप आवाज ऐकू येतो आणि खूप माझ्या इथे खरखर आणि डिस्टर्बन्स येत आहे. कशामुळे मला कळत नाही. खूप एका वेळी अनम्यूट झाले ना की येत आहे. झालं आता गेलं. ओके. थोडासा मला 1-2 मिनिटं दे. मध्ये 1-2 मिनिटं मी बोलतो. बोला. माझी जी ओळख करून दिली आता निरंजन सरांनी, हो हो. तर त्या ओळखीमध्ये त्यांनी बरंच काही सांगितलं आहे की हा. काय आतापर्यंत लिहिलेलं आहे मी किंवा लिहितो आहे. बरोबर. त्या संबंधी सुद्धा जर कोणाला काही हवं असेल, म्हणजे मी मुद्दामून सांगतो की आता गणपतीचे दिवस सुरू होत आहेत, म्हणजे हो. फेस्टिवल सीझन सुरू होतोय आपला. गणपती, नवरात्र, दिवाळी. तर ह्या सगळ्या फेस्टिवल सीझन मध्ये आपण जनरली आरत्या म्हणतो. तर तला जणू या आरती हे माझं सदर खूप गाजलं होतं. मी विशेष हो. करून त्याचा उल्लेख करतोय, कारण हो. त्याच्यामध्ये प्रत्येक आरतीचा अर्थ सायंटिफिक अर्थ नाहीये बरं का, त्याच्यामध्ये हेही सांगतो. हा. प्रत्येक आरतीमध्ये वापरलेले शब्द ते तसे का वापरले, त्याचे सौंदर्य काय, किंवा हो. त्याच्या मागची कथा काय, हे सगळं मी 5-6 आरत्या आहे ज्या आपण नेहमी म्हणतो. दौथवते विक्राळ आहे, दुर्गे दुर्घटभारी आहे, दत्ताची आहे, रामाची आहे, इतर काही आहेत. विठ्ठलाची आरती आहे, योगी 28 मध्ये 28 युग का वगैरे अशा प्रकारचं सगळं विवेचन त्या मी माझ्या लेखांमध्ये करून त्याची PDF तयार करून ठेवलेली आहे. ज्यांना हवी असेल त्यांना ही मी ती देईन. ओके, धन्यवाद. मला थोडंसं बोलायचं होतं. बोला. कोण आहे? मी डॉक्टर देशपांडे. हा बोला बोला. ओके. म्हणजे परवा आम्ही असं एक वेबच एक व्याख्यान ऐकलं होतं. त्याच्यामध्ये असं की ऑस्ट्रेलियामध्ये एक कुटुंब होतं. त्यांनी ते आकाशवाणीचा जो रेडिओ लहरींचा जो शोध आपल्याला लागलेल्याचं माहिती आहे ना, मार्कोनीनी रेडिओ लहरींचा शोध लावला असं आपण शिकतोय ना. हो. तर त्यांना अशी बरोबर. माहिती मिळाली होती की ते जगदीशचंद्र बसूंनी शोध लावलेला आहे त्याचा. म्हणून मग त्यांनी त्याचा शोध घेतला आणि मग ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी त्याची माफी मागितली नंतर की आम्ही त्या मार्कोनीनी ते तत्वज्ञान ते ज्ञान चोरलेलं होतं असं त्यांनी जाहीर करून टाकलं. जगदीशचंद्र बसूंनी लावलेला शोध त्यांनी मान्य केला.
म्हणजे हे म्हणजे आधुनिक काळातलं आहे हे उदाहरण. ग्रेट. हो, आधुनिक काळात निश्चित आहे. बरोबर. हे आता असं आठवलं मला म्हणून सांगितलं. येस, थँक्यू फॉर शेअरिंग. थँक्यू. आपण मला असं वाटतं समारोपाकडे येऊयात. खूप धन्यवाद वैभव. तुझे किती आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आणि इतका बारकाईने तू अभ्यास केलेला आहेस आणि इतकी त्या संस्कृत शब्दांची फोड करून व्यवस्थित सांगतोस. उमजतं ते, आम्हाला समजतं, आणि त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मला तुझा प्रामाणिकपणा अत्यंत आवडतो. जे नाही माहीत त्याच्याबद्दल तू बोलत नाहीस आणि ते मला माहीत नाही असं प्रामाणिकपणे सांगतोस. ही एक खूप छान गोष्ट आहे, ती क्वालिटी आहे तुझ्यामधली. आपण समारोपाकडे येऊयात. खरोखर ह्या शास्त्रज्ञ असलेल्या ऋषींनी ना ज्ञानाचं भांडार आपल्याला खोलून दिलेलं आहे. आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही असं मला वाटतं. रोबोट, जनित्र, बॅटरी, दुर्बीण, विमानं, पायथागोरसचा सिद्धांत, किती किती गोष्टी वैभवनी सांगितल्या. काही आपल्या नावावर नाही आहे. मला असं नावावर पेटंट असं मला म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं त्याचं श्रेय मिळायला हवं, आणि ते कुठेही नाही. त्याचा उल्लेख नाही, आपल्या मुलांना माहिती नाही, आपल्याला माहिती नव्हतं, मागच्या पिढ्यांना माहिती नाहीये, काही पिढ्यांना. आणि ह्यानंतरही जर नाही आपण सांगितलं, खरं म्हणजे जीवाच्या आकांताने जर नाही सांगितलं तर ते नाही समजणार. त्याच्यामुळे हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि आता इथे ज्या कोणी सांगितलं आहे की हे सरकार दरबारी तुम्ही सांगा, त्या लोकांना माझी विनंती आहे की ज्यांना तिथे जाण्याचे मार्ग माहीत आहे त्यांनी जरूर वैभवशी संपर्क साधा, म्हणजे तिथे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे, की तिथपर्यंत अतिशय व्यवस्थित हे सगळं पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून त्याचा आपल्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याचा काय म्हणूयात आपण, ते समावेश केला जाईल त्याचा. जॉर्ज देवलच्या नावावर पहिला आधुनिक रोबोट त्याचं श्रेय गेलंय. पण भोजराजाच्या समरांगण सूत्रात स्त्री पुरुष प्रतिमा यंत्र असं सुंदर नाव देत त्याचा उल्लेख करून त्या रोबोटची त्याच्या दैनंदिन कामातल्या, युद्धातल्या किंवा सुरक्षा रक्षकाच्या कामांमध्ये, राजवाड्यात, प्रवेशद्वारावर, क्रुजांवर त्याला काय काम देता येत होतं किंवा काय काम असे त्याचा अत्यंत विस्मयकारी असा उल्लेख वैभवने केलेला आहे. अग्नी बाळू याच्यावर अग्नी प्रक्रिया करत, काचेचं ओतकाम करत, काच तयार करून नळीमध्ये सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी ती बसवून डोळ्याला जे दिसत नाही ते बघणारं यंत्र तर आपल्या नावावर नाहीच, पण याच धर्तीवरच्या मायक्रोस्कोपचं श्रेयही आपल्या नावावर नाही. खरं म्हणजे उगम सगळा इथेच झालेला आहे. काच, अभ्रक पटल, स्फटिक यातून भिंग तयार करण्याची किती किती प्राचीन विद्या, कसलाही उल्लेख, श्रेय भारतीयांना नाही, याचं दुःख आहे. पाण्याचं पृथक्करण करून हायड्रोजन विलग करत फुग्याच्या वाहनातून म्हणजे यानातून उडणं, याचं श्रेय तर अगदी अलीकडे म्हणजे 1804 असा उल्लेख त्यांनी केला. एम चार्ल्सच्या नावावर हे आपल्या डोळ्यात देखत गेलं. तेव्हा तरी आपण कुणीच कसं बोललो नाही, म्हणजे आपल्याला माहित नव्हतं, पण ज्यांना माहित होतं ते लोक बोलले की नाही माहित नाही, पण हे बोललं जायला हवं असं मला वाटतं. भोजराजाला अवगत असलेलं यंत्रशास्त्र परदेशात जातच कसं, आणि यंत्रयुग म्हणून आपल्यावर त्यांचं म्हणून आदळतच कसं, ही गोष्ट खरोखर विचार करण्यासारखी आहे. जलविद्युत निर्माण करण्याच्या संदर्भात तर काय बोलायचं. आपल्याकडे त्या स्वदेश नावाच्या चित्रपटामध्ये शाहरुख खान तिकडनं शिकून आलेला असतो, तो ते सगळं इथे कसं तयार करतो, मग ती कशी वीज तयार होते आणि मग कसा तो एका वृद्ध आदिवासी चेहऱ्यावरचा आनंद, बिजली म्हणून असं ते आपण भारावून जातो असे प्रसंग बघताना. पण हे सगळ्याचं मूळ आपल्याकडे आहे आणि ते आपण खूप बेदखल केलेलं आहे. ही खूप खटकणारी गोष्ट आहे. रथांचे प्रकार, वाहनांचे प्रकार, विमानं, मिसाईल, काय सांगितलं नाहीये आज वैभवनी. पृथ्वी, जल, आकाश या तिन्हीतून पक्षाच्या वेगाने उडणारे आणि स्वतः उडणारे या तिन्हीतून अशा वाहनांचे उल्लेख. नंतर
जे एका देशातून दुसऱ्या देशात, एका द्वीपावरून दुसऱ्या द्वीपात आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर आकाशमार्गाने जाऊ शकतात, त्याला विमान म्हणतात. केवढी तरी प्रगल्भ अशी व्याख्या आहे ती, आणि केवढं संशोधन असेल, किती कष्ट असतील हे सगळं करण्यामागे. आणि या सगळ्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. हे खरं म्हणजे आपल्याला समजून आपण पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. वैदिक संस्कृती जगभर व्यापली होती, त्याचा आपल्या आयुष्यात कुठेही उल्लेख नाही आहे. पायथागोरसच्या सिद्धांताचंही हेच आहे. जे आपलं आहे ते आपण परत तिकडनं आलेलं म्हणून शिकलो. हरकत नाही, सगळ्यांचे, प्रत्येकाचे कष्ट, त्याच्या मागच्या शास्त्रज्ञांच्या उर्मी ह्या सारख्याच असतात. आपण कुणाचाही अनादर नाही करायचा आहे, पण ज्याचं त्याला श्रेय मिळालं पाहिजे आणि ते आपल्याकडे आहे, आपण त्याची दखल घेऊया. आणि जास्तीत जास्त मी पाठवलेले मेसेजेस फॉरवर्ड करा. वैभवशी जास्तीत जास्त जोडलेले राहा, कारण वैभव अत्यंत अभ्यासू माणूस आहे आणि त्याच्याकडून अतिशय महत्वाचं असं ज्ञान आपल्याला मिळतं. खूप खूप धन्यवाद वैभव. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. आणि आपण जी माझ्या व्याख्यानानंतर जी चर्चा केली ती सुद्धा अतिशय मोलाची होती. त्याच्यामुळे प्रश्न विचारणाऱ्यांचे, ऐकणाऱ्यांचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू शिल्पा.